नमस्कार, मी ॲडव्होकेट विराट विलास पवार तुमचं स्वागत करतो बियॉन्ड बार अँड बेंचमध्ये. मुंबईमध्ये मुंबई रेल्वेजना मुंबईची लाईफलाईन असं म्हटलं जातं. दिवशी लाखो लोक मुंबई रेल्वेजमधनं ट्रॅव्हल करतात आणि ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायच्या आधी आपण सगळे विचार करतो की आपली ट्रेन लेट आहे का, ट्रेन टाईमवर आहे का, कुठली ट्रेन कॅन्सल झाली आहे का. प्लॅटफॉर्मला पोहोचायच्या आधी आपण आपल्या फोनमध्ये एक ॲप चेक करतो आणि त्या ॲपचं नाव आहे एम इंडिकेटर. तर आपल्या बरोबर आहेत द फाउंडर ऑफ एम इंडिकेटर मिस्टर सचिन टेके. हॅलो सचिन, वेलकम टू बियॉन्ड बार अँड बेंच. सो सचिन, आपण स्टार्टिंग पासून स्टार्ट करू की तुम्ही जेव्हा नोकियामध्ये काम करत होतात किंवा जिओ डिस्कमध्ये काम करत होतात त्या टाइमला हॅव्हिंग अ गुड पेईंग जॉब समथिंग मोठी अशी गोष्ट होती. तर ते सगळं सोडून प्रेस्टिजियस कंपनी सोडून स्वतःची कंपनी फॉर्म करायचं असा विचार केव्हा आला? कारण युजली लोकांना असं वाटतं रिस्क फ्री लाईफ जगावी, जॉब आहे, चांगला आहे, जाऊन दे, इंजिनिअरिंग केलेलं आहे. सो हे रिस्क घ्यायचं काय, कधी कधी तो मोमेंट आला? माझं शिक्षण हे विजडे मधनं IT मधनं झालेलं आहे. सो माझा बॅकग्राऊंड हा टेक्निकलच आहे. जॉबमध्ये एक्सपर्टाईज मला होतं आणि त्याच्याने मला जिओडिसिकमध्ये जी अंधेरीला सिप्समध्ये कंपनी होती तिथे नोकरी लागली. तिकडे आम्ही चॅटबॉट बनवत असू. म्हणजे आता तेव्हा आपण याहू मेसेंजर किंवा AOL मेसेंजर किंवा चिटॉक मेसेंजर यांचा आमचा एक क्लायंट म्हणजे याचा एक दुसरा एक ॲप होतं. त्यात मल्टी मेसेंजर आम्ही ते प्रोडक्ट होतं. तर तिथे मी 4 वर्ष काम केलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की रिस्क आम्ही कोणत्या बेसिसवर घेतली. तर मी जेव्हा अनालाइज करतो माझा पास्ट, तेव्हा मला असं आढळतं इट वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क, इट वॉज नॉट अ प्युअर रिस्क. हे मला त्यातनं दिसतंय. मी 4 वर्ष काम केलंय तिकडे. मला सॅलरी चांगली होती सुरुवातीला. 4 वर्षात तेवढं काही इन्क्रिमेंट झालेलं मला दिसलं नाही आणि तेवढं न होण्याचं कारण पण वेगळं होतं. कारण की मला माहीत पडलं की मी कॉर्पोरेट लाईफ म्हणजे कल्चरमध्ये जास्त फिट होऊ शकत नाही वगैरे. योगायोगाने मला नोकियामध्ये संधी मिळाली काम करण्याची. माझा पगार दुप्पट झाला, अराउंड 60,000 रुपये झाला. म्हणजे जे मी बोलत होतो माझं सॅलरी वाढणार नाही वगैरे अशा गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी तसं झालं नाही. ते म्हणजे त्या गोष्टी तशा नव्हत्या. गोष्ट अशी आली की तिथे पण जो सपोर्ट मला म्हणजे जे वातावरण होतं ते मला तेवढं कंड्युसिव्ह किंवा चांगलं वाटलं नाही. तत्पूर्वी मी जिओडिसिकमध्येच असताना एम इंडिकेटर हा विषय मी सुरुवात केलेली या विषयाची. त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे की मी हाच विषय का निवडला. आणि हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की मला टेक्निकल स्किल होतं पण मी त्याचा कुठे वापर करू हाच एक मोठा क्वेश्चन आहे. आणि विषय निवडण्याबाबतीत देव तुमची साथ देतो. जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर विषय हा ऍक्सिडेंटलीच मिळतो. म्हणजे असे बरेचसे शोध हे ऍक्सिडेंटलीच लागलेले आहेत. मला चांगलं प्रोडक्ट बनवायचं होतं आणि कमवायचं सुद्धा होतं. ओके, तर असं कोणतं प्रोडक्ट असेल तर मी एक कुर्ल्यावरून प्रवास करायचो. म्हणजे नेरूळ ते कुर्ल्यावरून मग बस चेंज करणं, मग सिप्स असा विषय होता. आणि तिथे मला असं आढळलं की 10,000 रुपयाचं वेळापत्रक जे विकतात छोट्या फॉर्मॅटमध्ये ते मी तिकडे पाहिलं. म्हणलं हे सामान्य लोक हे विकत घेत आहेत. जर याचं मोबाईल व्हर्जन दिलं तरी लोक ते विकत घेतील ही त्यातली कल्पना जास्त मोठी होती. कारण की मला एंटरप्राइज स्वतःची कंपनी स्थापन करायची होती, NGO नव्हे, बरोबर ना. त्यातनं माझं काही अर्थार्जन झालं पाहिजे आणि एखादं चांगलं काम सुद्धा झालं पाहिजे, अशा दोन्ही भावना होत्या. आणि त्यानिमित्ताने मला हा विषय फार चांगला वाटला. म्हणजे आपण प्रूफ ऑफ कन्सेप्ट POC म्हणतो, तिकडे सेल होते ती वस्तू, ते मला तिकडे दिसलं. म्हणून मी एम इंडिकेटर या विषयाकडे वळलो. सो जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला एंटरप्राइज चालवायची आहे आणि NGO चालवायचा नाही आहे, बट मोबॉन तुमची कंपनीची आहे दॅट बेसिकली वर्क्स मोर टुवर्ड्स फ्री ॲप स्केल. तर हा जो कॉम्बिनेशन आहे म्हणजे लोकांचं पण भलं आणि आपलं पण भलं, तर ते वर्सेस न करता कोलॅबरेशन सारखं आहे. म्हणजे मॉडर्नायझेशन टेक वर्सेस सिविक म्हणून असं आहे. बरोबर. सो हाऊ डू यू गो अबाउट इट? खरं सांगायचं झालं तर समजा मी हे वेळापत्रक 50 रुपये किंवा 10 रुपयात जर मी त्याची विक्री केली असती तर गोष्ट आली असती की अजून कोणता तरी एक कॉम्पिटिटर तयार झाला असता
आणि त्यांनी फ्री ऑफ चार्ज किंवा 5 रुपयात वगैरे सुरुवात केली. मग मी ते 2 रुपयात विकणार, मग तो 1 रुपयात विकणार. मग यापेक्षा आम्ही प्राइस ही 0 करून टाकली. आणि मला माहित नव्हतं पुढे मी कसं कमवीन, काय कमवीन. ओके, माझं टार्गेट हे होतं की माझे जास्तीत जास्त युजर आले पाहिजेत. आणि फर्स्ट माझं जो उद्दिष्ट होतं की आय डोंट वॉन्ट एनी कॉम्पिटिशन इन द फ्युचर. ओके, कारण की तुमच्या बिझनेस स्टॅबिलिटीसाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तुम्हाला तुमचं कॉम्पिटिशन हे 0 राहिलं पाहिजे, ऑलमोस्ट 0 राहिलं पाहिजे. आणि कोणी तेवढंही येण्याची हिंमत नाही केली पाहिजे त्या विषयामध्ये. तर म्हणूनच मी हा विचार केला की माझा ॲप हे नेहमीच फ्री असेल. याच्यातनं दुसरं पण उद्दिष्ट साध्य झालं की ते सर्व लोकांना उपलब्ध होईल इझिली. ओके, त्यांना पे करावं लागणार नाही. तर अशा एका दगडात 2 पक्षी मी हे ॲप फ्री ठेवून मारलेले होते. ओके, एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तर वाचली होती की देअर शुड ऑलवेज बी कॉम्पिटिशन नसेल तर मजा येत नाही म्हणून. येस. सो ह्याबद्दल कसं, व्हॉट इज युअर अप्रोच टुवर्ड्स दिस, की कॉम्पिटिशन नसायलाच पाहिजे सो दॅट यू कॅन बी द बेस्ट, बिकॉज तुम्ही आता देर इज ॲब्सोल्यूट डिमांड. सो व्हॉट एव्हर यू गिव्ह ते लोक घेणारच आणि लोकांना आवडणारच. सो बिईंग अलोन की कॉम्पिटिशन असायला पाहिजे आणि ती पण खूप स्ट्रॉंग. हो, म्हणजे माझ्या या प्रवासाला 15 वर्ष आली आहेत. आणि याच्यात मी अराउंड 5 तरी असे प्लेअर, चांगले मोठे प्लेअर बघितले आहेत. छोटे तर आहेत भरपूर, पण 5 मोठे प्लेअर बघितले. प्रत्येक जण आलाय आणि 3 वर्षात निघून गेलाय, अशी गोष्ट झालेली आहे. पण प्रत्येक वेळेला जेव्हा असा कॉम्पिटिटर आला ज्याच्याकडे पैसा आहे आणि ऑब्व्हियसली त्या पैशामुळे त्यांना जे टेक्निकल स्किल विकत घेता येतं किंवा मार्केटिंग करता येते, त्याच्याने माझ्या हृदयात नेहमीच धडकी भरलेली आहे. आणि तेव्हाच एक नवीन इनोव्हेशन आलेलं आहे. उदाहरणार्थ लाईव्ह ट्रेन स्टेटस इनोव्हेशन पण त्यातनंच आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे असं कुठेतरी न्यूज आली मला की रेल्वे हा विषय चालू करणार आहे, लाईव्ह ट्रेन GPS बसवणार आहे. मी म्हटलं ते आलं तर लोक सगळं दुसऱ्या ऍपकडे वळतील. मग आता मी कसं करू, कारण की मला इंडिपेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट अशी काहीतरी एक सिस्टीम पाहिजे होती. आणि मी त्या पद्धतीने काहीतरी विचार करत होतो. क्राऊड सोर्सिंग हा एक विचार होता, पण मी तो कधी इम्प्लिमेंट केला नव्हता की ते कसं होईल, लोक शेअर का करतील, काय गरजा आहेत. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी असं बघितलं की असा जर प्रेशर असेल तर तुमचं डोकं चालायला लागतं. आणि विदिन 1 मंथ आय क्रिएटेड द प्रोडक्ट. ओके, आणि ते खरंच लॉन्च केल्या ते चाललं, अशी गोष्ट होती. तर असा इन्स्टन्स 2013ला पण झालेला आहे, 2018ला पण झालेला आहे, 2021ला पण झालेला आहे. असे मध्ये मध्ये कॉम्पिटिशन्स येत जावेत, त्याच्याने तुम्ही अपडेटेड राहता असं मला वाटतं. आणि ही गोष्ट तुम्ही जसं बोललात ती गोष्ट खरीच आहे. कॉम्पिटिशन ही लागतेच लागते. मोर द कॉम्पिटिटर्स मोर यू वॉन्ट टू गेट बेटर असं आहे ते. कॉम्पिटिटर यावा पण तो 3 वर्षात निघून जावा. पर्सनल ओपिनियन माझं असं आहे की पीपल वुड स्टील रिलाय मोर ऑन एम इंडिकेटर. की नवीन जरी काही बाकीचे ऍप्स वगैरे आले इज व्हॉट आय वुड विश. आणि दॅट्स व्हॉट आय थिंक. कारण रेल्वेने ट्रॅव्हल करताना सगळ्यांच्या फोनमध्ये इंस्टाग्रामचं ऍप ओपन दिसतं आणि दुसऱ्या साईडला एम इंडिकेटर ओपन करून बसतात. मी याच्याबद्दल अजून एक सांगू शकतो. म्हणजे याचा संदर्भ थोडा कॉम्पिटिशन सुद्धा आहे. म्हणजे कोणताही व्यवसाय करताना ग्राहकाला म्हणजे असा 80% ग्राहकांना कोणती वस्तू लागते आणि 20% ग्राहकांना कोणती वस्तू लागते. आणि माझी टीम तरी छोटी आहे, इतकी काही मोठी टीम नाही आहे, पण आम्ही फोकस्ड गोष्ट करतो. एक आहे की मी रेल्वेचं वेळापत्रक व्यवस्थित देणार आणि लाईव्ह ट्रेन इन्फॉर्मेशन ही बरोबर देणार. आता रेल्वेचं वेळापत्रक हे बरोबर असलंच पाहिजे. ते वेळापत्रक असो, प्लॅटफॉर्म नंबर असो किंवा मेगाब्लॉकची इन्फॉर्मेशन असो, ही बरोबर असलीच पाहिजे. हे माझं एक उद्दिष्ट आहे. म्हणजे डेटा क्वालिटी या गोष्टीला म्हणतो. आणि सेकंड, लाईव्ह ट्रेन इन्फॉर्मेशनचं फीचर आणि त्याची क्वालिटी ही बरोबर असली पाहिजे. आणि मला वाटतं असे फारच कमी पॅरामीटर असतात जे लोकांना म्हणजे किंवा फीचर असतात जे लोकांना खरंच 80% लोकांना गरजेचे असतात. बाकीच्या फीचरच्या पाठीमागे मी पडत नाही, तेवढा मला वेळ पण नाही आणि तेवढी माझी मोठी टीम पण नाही की त्या फीचर मध्ये ती गुंतून राहील आणि माझा फोकस या मुख्य प्रवाहापासून दुसरीकडे होईल. तर कोणतेही प्रोडक्ट आपण करताना त्यातलं कोर काय आहे हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं मी ते केलेलं आहे. म्हणून जास्त काही युजर इंटरफेस मध्ये चेंजेस न करता किंवा असं काहीतरी जगावेगळं फीचर न देता सुद्धा लोक ते ऍप वापरतात. सिम्पल UI इज व्हॉट आय बिलीव्ह. टाइम टेबल म्हणजे मेन गोष्ट काय, ट्रेन कुठे आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला येते आणि
किती वाजता निघाले, लेट आहे तर किती मिनिट लेट आहे. सो आजकाल खूप लोक जे आहेत एक्स्ट्रीम ब्युटिफुल युआय वरती फोकस करतात. हो. दिसायला पाहिजे सुंदर ऍप, Yes. ग्रेडियंट्स आहेत, आयकॉन्स बनवतात. हम्म. युजली सगळं टेक स्टार्टअप मध्ये होतं की फील गुड फॅक्टर जो आहे तो असायला पाहिजे. हाऊ मच डज युआय इंटरफेस त्यामध्ये दिसणं केवढं इम्पॉर्टंट करतं, स्पेशली फॉर टेक स्टार्टअप्स अँड ऍप्स? हो, युआय हा सुशोभित असला पाहिजे, क्लटर्ड नसावा, लोकांना इझिली गोष्टी आयडेंटिफाय करता याव्यात. त्यामुळे तुम्ही जो पहिला युआय बनवणार तोच व्यवस्थित बनवा. कारण की जरी तुम्ही पहिला युआय कॉम्प्लेक्स बनवला आणि तो नंतर जरी सिम्प्लिफाईड केला तरी लोकांना तो त्रास होणार आहे त्या गोष्टीचा. आणि की पीपल आर यूज टू इट, टू युअर प्रिव्हियस युआय. इफ दे आर यूज टू द कॉम्प्लेक्स वन, दे आर यूज टू द कॉम्प्लेक्स वन. इफ यू सिम्प्लिफाईड देन दे विल गेट कन्फ्युज. करेक्ट. ओके, त्यामुळे तुमचा प्रोडक्ट लॉन्च करण्यापूर्वीच असा प्रयत्न असला पाहिजे की युजर इंटरफेस हा सिम्पल असला पाहिजे. सिम्पल ही गोष्ट सिम्पली येत नाही, त्याला भरपूर इटरेशन जावे लागतात, भरपूर विचार करावा लागतो आणि भरपूर कॉम्प्लेक्स गोष्टींमधनं नंतर शेवटी ते सिम्प्लिफाईड रूप येतं. आणि त्याच्यावर मी काम नेहमीच करतो. त्यामुळे आता तुम्ही बघाल की सुरुवातीपासून डे 1 पासून एम इंडिकेटरचं बॅकग्राऊंड हे ब्लॅक कलरचं आहे, Right. बरोबर ना? आता तुम्ही म्हणजे हल्लीचे 4-5 वर्ष डार्क थीम आले. बरोबर की नाही? हा मी विचार 2010लाच केलेला. मी फोन घेऊन गेलेलो उन्हामध्ये आणि उन्हामध्ये ते दिसतंय का, व्यवस्थित दिसतंय का, या गोष्टी चाचपणी मी केलेली आणि त्याच्यानुसार मी डार्क थीम तेव्हाच सेट केलेली. जेव्हा ते ओल्ड वाटत होतं किंवा वेगळं वाटत होतं ते आजच्या काळानुसार ते मॉडर्न झालं, आपोआप मॉडर्न झालं, काही चेंज न करता. तर अशा कोर गोष्टी आहेत. फॉन्टची साईज मोठी असायला पाहिजे. माझा ग्राहक हा त्याचं एज काही असू शकतं, त्याचं म्हणजे 40, 45, 50, 60 काही असू शकतं. छोटे छोटे फॉन्ट दिले तर ते वाचणार कसे? हा, चष्मा नसताना ते वाचणार कसे? ट्रेनमध्ये चष्मा काढणार, वाचणार. तर अशा बारीक सारीक सगळ्या गोष्टीचा विचार मी 2010 सालीच केला होता. आणि मला वाटतं तो विचार काही फुकट नाही केला, म्हणजे परत परत विचार करायला लागला नाही आणि प्रोडक्ट जसं आहे त्या पद्धतीने चालतंय. आपल्याला 360 डिग्री विचार करावा लागतो काही पण करायच्या वेळी. येस. तर त्यामध्ये ओव्हर थिंकिंगने प्रॉब्लेम होऊ शकतो का? कारण जसं आपण विचार केला आता की वृद्ध माणसांना वाचता येईल का, काळोखात दिसेल का किंवा सनलाईट मध्ये दिसेल का. सो कधी कधी टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, तसं टू मेनी थॉट्स नि आपण ओव्हर कॉम्प्लिकेट कुठली प्रोडक्ट करू शकतो. तुम्ही असे बरेच प्रोडक्ट बघितलेत भरपूर, किंवा अशा भरपूर सिस्टीम बघितल्या, जास्तच ऑप्टिमायझेशन, अति ऑप्टिमायझेशन किंवा अति थोडा कॉम्प्लेक्स विचार केला गेलाय. त्याच्याने जे मूळ उद्दिष्ट होतं हेच माणूस विसरतो. हे मी बघितलेलं आहे. आता त्याचं एक परवाचंच उदाहरण, आम्ही एका इव्हेंटला गेलेलो, गुगलचाच इव्हेंट होता. ऑब्व्हियसली जेवणाची व्यवस्था हा विषय होता आणि त्याची मांडणी कशी असावी हा विषय होता. थोडंसं वेगळं आहे, पण त्यांनी यावेळेला एक वेगळं सिस्टीम केलेलं. एक म्हणजे त्यांनी डिश नव्हती तिकडे, एक पेपर बॅग होती. बॅग एक आपला जसं वाडगं असतं त्या पद्धतीने पेपरचं ते वाडगं होतं आणि त्यात तुम्हाला पाहिजे ते तोच कंटेंट, म्हणजे तुम्हाला व्हेज पाहिजे तर व्हेज डिश घ्यायची. प्रत्येकाची काउंटर ही वेगवेगळ्या ठिकाणी होती, पण त्यात ह्या गोष्टीत इतकी कॉम्प्लेक्सिटी होती की ते जेवण वाटलंच नाही. ओके, तर मी तेव्हा म्हटलं की ह्या गुगलच्या लोकांनी जास्तच ओव्हर थिंकिंग केलेलं आहे आणि त्यांचं मेन उद्दिष्ट आहे की न थकता किंवा न जास्त विचाराने थकता की आपण जेवण घेतलं आणि ते खाल्लं आणि माणूस सॅटिस्फाय झाला, हे राहून गेलेलं आहे. तर त्या गोष्टी होतात. ओव्हर थिंकिंगने मूळ उद्दिष्ट हे विसरलं जातं, हे आहे. त्याच्यामुळे ते उद्दिष्ट लिहून ठेवा की आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, पण आपल्याला पैसे कशासाठी कमवायचे आहेत? आपल्याला चांगल्या गोष्टी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे. वाम मार्गाने पण पैसा कमवता येतो, पण त्याचे परिणाम हे दुष्परिणाम होणार आहेत. तर मूळ उद्दिष्ट काय? आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे. युजर हा सॅटिस्फाईड झाला पाहिजे, आपण सॅटिस्फाईड झालं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवून विचार केला पाहिजे आणि तसा विचार केला तर तो विचार जास्त कॉम्प्लेक्स होणार नाही असं मला वाटतं. आपण पैशांबद्दल बोलतोय, पैसे कमवायला पाहिजे, आपण स्टार्टिंग पासून यावरती बोलतोय की मनी इज इम्पॉर्टंट. येस, ॲब्सोल्युटली. सो ऑन्टरप्रिनर्स जे असतात, जे स्टार्टअप सुरू करतात, इनफॅक्ट लेट्स जस्ट गो बियॉन्ड टेक. त्यांचं म्हणणं असं असतं खूप लोकांचं की थोडंसं स्टार्टिंगला पैसे नाही मिळाले तरी चालतील किंवा बऱ्यापैकी काळापर्यंत पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण क्लायंट यायला पाहिजे, क्लायंट खुश राहायला पाहिजे. सो ह्यामध्ये दोन स्कूल ऑफ थॉट आहेत की एक आपण
नो प्रॉफिट नो लॉस वरती काम करायचं किंवा थोडंसं लॉस घेऊन काम करायचं. दुसरं की आपण मेहनत भरपूर करायची, एक क्लायंट मिळवायचा पण त्यात प्रॉफिट चांगला कमवायचा. सो हे जे नवीन स्टार्टअप फाउंडर्स आहेत, यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत, त्यांना काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की हाऊ डू एक्सप्लेन दिस? मला बिझनेस म्हणजे काय, बिझनेस हे प्रॉफिट मिळवायचं एक साधन आहे. ठीक आहे, हे काही सरकारी नोकरी नव्हे. राईट. ऑब्व्हियसली एक रिसर्च बेस्ड गोष्टी असतात, त्या गोष्टी एक वेगळ्या आहेत, त्यांना फंडिंग लागतं कारण त्यांचं आउटपुट येईल नाही येईल याच्यावर पण ते रिसर्च झालं पाहिजे आणि त्याचा एक मासेसला मोठ्या प्रमाणात लोकांना उपयोग होणार असतो. रिसर्चची गोष्ट मी थोडीशी वेगळी ठेवतो, पण मी असं एंटरप्रेन्योर बोलतो की बिझनेस कशासाठी करता, प्रॉफिटसाठीच करता. माझं मत आहे की तुम्ही एक महिन्यात प्रॉफिट कमवलाच पाहिजे, असं माझं मत आहे. जर ते नसेल तर तो बिझनेस नव्हे. आम्ही असे बरेचसे बिझनेस केलेले आणि 2-3 महिन्यात हे सोडून दिलेले आहेत. नुसतं इंडिकेटर नाही, बाकीचे पण उद्योग केलेले आहेत. पण जेव्हा आम्ही त्याचं कारण असं आहे की इन्व्हेस्टरचा पैसा आलेला आहे आणि आत्ता जो काम करणारा आहे म्हणजे नुसताच मालक म्हणजे त्या एंटरप्रेन्योर नाही, त्याच्या अंडर जे आहेत ते पण विचार करतात की याला इन्व्हेस्टमेंट आहे की नाही. ओके, आम्ही असा विचार करतो की आमचा एका माणसाची सॅलरी लेट्स 50,000 रुपये आहे, तर 5 लाख रुपये आउटपुट त्याच्याकडनं आला पाहिजे असा विचार करतो आम्ही. आणि तुम्ही बघू शकता, त्याचा परिणाम बघू शकता. बऱ्याचशा स्टार्टअप 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्यांची नामोनिशाण भेटलेली आहे. त्या ज्या फंडामेंटलने गोष्टी चालत नाहीत. ओके, आणि हे मी बघितलेलं आहे. बऱ्याच कॉन्फरन्सेसला मी जातो, तिथे जे प्रेझेंट आलेल्या कॉन्फरन्सच्या वेबसाईट्स आज बंद पडलेल्या आहेत. असं का झालं? कारण की त्यांनी प्रॉफिट कमवलंच नाही. इन्व्हेस्टर हा 3 वर्षापर्यंतच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्या इन्व्हेस्टमेंट मधनं त्याला 1 रुपयाचे 10 रुपये किंवा 100 रुपयाचे 1000 रुपये करायचे आहेत. तो 1 रुपयाचे 2 रुपये तिकडे तयार करायला आलेला नाही. त्याच्यामुळे काय होतं की थोड्या काळानंतर तो बॅकआउट करतो. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि अशा ज्या फक्त इन्व्हेस्टमेंटवर बेस्ड स्टार्टअप असतात त्या बंद पडतात. मी असं पण ऐकलेलं आहे की ज्या स्टार्टअप कमवतात त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टर पैसे गुंतवायला मागत नाहीत. येस, त्याच्यामध्ये पैसे गुंतवायला मागत नाहीत असं मी ऐकलंय. कारण की दो स्टार्टअप्स आर सेल्फ सस्टेनेबल, दे आर नॉट गोइंग टू रेज मनी लॅटर. बरोबर ना? आणि जर त्यांनी नंतर मनी रेज नाही केलं तर त्यांना इक्विटी कशी मिळेल, पुढची इक्विटी कशी मिळेल किंवा ते पुढची इक्विटी सेल कशी करू शकते, बिकॉज दॅट स्टार्टअप विल नॉट बी इंटरेस्टेड इन सेलिंग द स्टेक. ओके, त्याच्यामुळे त्यांचं इन्व्हेस्टमेंट हे उद्दिष्ट त्यातनं साध्य होत नाही. त्याच्यामुळे मी असं बघितलेलं आहे की ज्या गोष्टी प्रॉफिटेबल आहेत त्याच्यामध्ये गुंतून म्हणजे प्रायव्हेट इक्विटी आहे ती त्यात येत नाही. शेअर मार्केट मधली गोष्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो, तिथे पब्लिक पैसा टाकतात आणि त्याच कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. तर प्रायव्हेट इक्विटी वेगळी आहे आणि पब्लिक इक्विटी जी शेअर मार्केट मधली इक्विटी ही फार वेगळी आहे. सो एका महिन्यामध्ये प्रॉफिट यायला पाहिजे. येस, पण काही ठिकाणी मे बी 1 महिन्यात प्रॉफिट येत नाही. सो 1 महिना हा फक्त एक सिम्बॉलिक टर्म आहे का की म्हणजे ASAP प्रॉफिट यायलाच पाहिजे? तर माझ्या ओळखीचे खूप असे स्टार्टअप फाउंडर्स आहेत जे म्हणतात की भाई 5 साल तो प्रॉफिट एक्सपेक्ट नाही करणार म्हणून. 5 years इज हाफ डेकेड, म्हणजे ऑलमोस्ट हाफ जनरेशन त्यामध्ये आहे. सो सिम्पली लॉजिक प्रमाणे ASAP प्रॉफिट आला तरच स्केलेबल तुमचा बिझनेस आहे, ऑर एल्स ती सवय लागून जाते आपल्याला की हा ठीक आहे नो प्रॉफिट नो लॉस वरती होतं आणि स्केलेबिलिटी होऊ शकत नाही म्हणून. इज दॅट राईट? येस, तुम्ही म्हणलं तसंच आहे. ते कोणाच्या पैशावर आपण धंदा करतोय. ओके, जर तुम्ही स्वतःच्या पैशावर करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रॉफिटच्या पाठीमागे गेला. जर तुम्ही स्वतःच्या पैशावर न करता इन्व्हेस्टरच्या पैशावर करत असाल तर माझ्यामध्ये तुम्ही मालक नाहीच आहात. ओके, इन्व्हेस्टरच तसा मालक आहे. इक्विटी पॉईंट ऑफ व्ह्यू इन्व्हेस्टरच मालक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट कमवण्यात काही रस नाही, ती तुमची एका प्रकारे नोकरीच झाली. जर तुम्हाला खरा एंटरप्रेन्योर बनायचं असेल तर तुम्ही प्रॉफिट कमवलंच पाहिजे. राईट. इन्व्हेस्टरच्या पैशावर तो एंटरप्रेन्योर नसतो, तो एक नोकरच असतो, फक्त इकडे सीईओ म्हणून टॅग लागलेला असतो. ओके, आपण आता इन्व्हेस्टर्स बद्दल बोलतोय. सो असं मी वाचलेलं की तुम्हाला समोरून VCने अप्रोच केलेलं, त्यांच्या कॅपिटल्सनी अप्रोच केलं होतं आणि तुम्ही त्यांना नाही बोललात. आजकाल सगळीकडे असं आहे की सेलिब्रेशन असतं आणि आपण न्यूज मध्ये वाचतो एक्सपायर्ड कंपनी रेज $2 million बाय VC. बरोबर. सो त्या टाइमला जेव्हा समोरून लक्ष्मी आली होती की आय विल फंड यू म्हणून, तर त्या टाइमला नाही म्हणणं म्हणजे आणि बूटस्ट्रॅप करणं, स्वतःचे पैसे टाकणं, काय तेव्हा थॉट प्रोसेस होता? हे बघा, मी जॉब का सोडला हे याचं मूळ कारण शोधायला पाहिजे. मी माझ्या इंडिपेंडन्ससाठी जॉब सोडलेला आहे.
माझं स्वातंत्र्य मला पाहिजे, मला जी गोष्ट करता येते ती करता यावी आणि मला त्यातनं आनंद मिळावा, म्हणून मी जॉब सोडलेला आहे आणि म्हणून मी माझं हे एंटरप्राइज चालू केलेलं आहे. प्रॉफिट कमवणे उद्दिष्ट आहेच, पण माझं स्वातंत्र्य पण मला जगता यावं म्हणून मी हे केलेलं आहे. जर मी इन्व्हेस्टरकडनं पैसे घेतले तर त्या लेट्स से त्याने 20% 30% असं पैसे इक्विटी घेतली आणि मला 3 करोड रुपये दिले, तर मी त्याच्या बंधनात अडकलो. मला जो नंतर एखादा नवीन विषय सुचला तर मला तिथे मूव्ह करता येणार नाही, मला कोणतेही प्रयोग करता येणार नाही. मी जेव्हा समोरची इक्विटी घेणार तेव्हा मी एका बंधनात अडकणार आणि मी परत गुलाम बनणार, म्हणजे मी परत त्या एका प्रकारच्या नोकरीतच जाणार. म्हणून मी कोणत्याही प्रकारची इक्विटीच्या भानगडीत पडलो नाही. सिक्वेअर कॅपिटल असेल, एसएल व्हेंचर असेल, अजून लाईट बॉक्स म्हणून आहे ते असतील, तर प्रत्येक व्हेंचर कॅपिटलिस्टने आम्हाला बोलवलं, त्यांनी आमचं बघितलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला. म्हणजे सिक्युअर कॅपिटलने मला प्रश्न विचारला, तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजेत? मी म्हणलं डेव्हलपर, समजा मी 10 डेव्हलपर घेतले आणि त्यावेळेला 2015 जरी 1 लाख पगार म्हटला तरी 10 लाखच रुपये लागतात. त्यांचा प्रश्न बरोबर होता, मला पैसे कशासाठी पाहिजेत आणि खरंच मला पैसे कशासाठी लागणारच नव्हते जास्त. ओके, आणि तेवढा अर्निंग आम्ही करत होतो, त्यामुळे असं बाहेरच्या फंडिंगची त्या 10 लाख रुपयासाठी काहीच आवश्यकता नव्हती. आणि खरंच मला म्हणजे त्या VC बरोबर बसून मला कळलं खरंच मला पैशाची गरज नाही. उगाच मार्केट जाते म्हणून आम्ही धावत होतो, पण त्यांच्या सोबत बसल्यावर मला कळलं की नाही, याची खरंच या पैशाची आवश्यकता नाही. कारण शार्क टँक आता हल्ली आलंय किंवा आधी पण जे होतं तर लोकांना नवीन क्रेज आलाय की लोक म्हणतात हाँ अपन ये प्रोजेक्ट जो है लॉन्च करेंगे, उसका एक MVP बनाएंगे, मार्केट में जाएंगे, इन्वेस्टर उठाएंगे और वहां से पैसा मिलेगा, फिर असे स्केल करेंगे. राईट. सो ह्यामध्ये हे जे क्रेज आहे लोकांना, म्हणजे आता खूपच क्रेज आलं असं मला वाटतं लोकांमध्ये की लोक बिझनेसचा प्लॅन बनवायच्या आधी लोक इन्व्हेस्टरसाठी पिच डेक बनवतात. आणि तुमचं तर तुम्हाला माहिती आहे स्केल किती करणार बिझनेस, बट तुम्ही प्लॅन बनवता की आता आपण इन्व्हेस्टरला कसं आपण ग्रोथ दाखवू शकतो. सो अशा स्टार्टअप फाउंडर्सना तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण बिफोर यू गेट इन टू युअर ओन बिझनेस यू स्टार्ट थिंकिंग की इन्व्हेस्टरला कसं वाटेल, इन्व्हेस्टरला काय वाटेल म्हणून. तुम्ही बघितलं तर बऱ्याच, मला माहित नाही, अशा फारच कमी कंपन्या असतील जे शार्क टँक मध्ये आलेल्या आहेत. मागच्या आपण 3-4 वर्षात बघितल्या तर की अशा फारच चांगल्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही परत हिस्ट्री बघा की आपण शार्क टँकच्या पहिल्या एपिसोडमध्ये जे असलेल्या 10 कंपन्या असतील त्यातली ती कंपन्या एक्झिस्ट करतात का? ओके, तशा गोष्टी चालत नाहीत. म्हणजे माझं तर मत आहे की लोक तिकडे मार्केटिंगसाठी आलेले असतात, स्वतःच्या कंपनीचं प्रमोशन होईल वगैरे, म्हणजे प्रोडक्टच्या बद्दल लोक अवेअर होतील. तर अशा ड्युअल माइंडचे लोक असतात की त्यांना इन्व्हेस्टमेंटची काही घेणं नसतं, फक्त माझं प्रोडक्ट हे पीच झालं पाहिजे अख्ख्या भारतासमोर. आणि दुसरे असतात की त्यांना खरंच इन्व्हेस्टरकडनं पैसा पाहिजे असतो, पण त्या पैशाने मला वाटत नाही, मी मगाशी जी स्टोरी सांगलेली आहे ते बंधनात अडकणार आणि त्याच गोष्टी अडकणार, तर त्या गोष्टी व्हायचे प्रकार जास्तच होणार. त्यामुळे तुम्ही खरंच चेक करा की किती कंपन्या सक्सेसफुल झालेल्या आहेत किंवा एक्झिस्ट करतात, आता फारच कमी असते. सो आपण आता भरपूर बोललो अबाउट बिझनेस अँड ऑल दीज थिंग्स, थोडं पाठी जाऊ आपण आणि बोलू याबद्दल की एज्युकेशन, VGTI तुम्ही केलं एज्युकेशन, तुम्ही जमना बजाज मध्ये होतात. सो जिकडून आपण एज्युकेशन घेतो, ज्या लोकांमध्ये आपण वावरतो, त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती केवढा पडतो. कारण लोक म्हणतात इट डझंट मॅटर वेअर यू स्टडी फ्रॉम, इट मॅटर्स व्हॉट यू स्टडी. सो मी पर्सनली हे मानत नाही, बिकॉज तुम्ही जर चांगल्या लोकांना भेटलात, तुमचं सर्कल वाढतो, यू गेट रिसोर्सेस, यू आर युजफुल टू देम, दे आर युजफुल टू यू. तर ह्यामध्ये एज्युकेशनचा कितपत मोठा रोल आहे शिकण्यामध्ये पण आणि पर्सनॅलिटी ग्रोथ मध्ये पण, बिकमिंग व्हॉट यू आर. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स यावा लागतो आणि तो पुस्तक वाचून किंवा इंटरनेटवरून येत नाही किंवा नुसता युट्यूब व्हिडिओ बघून येत नाही. तुमच्या आजूबाजूला जे मंडळी असतात त्यांच्याकडनं येतो. जर तुम्ही संगतीचा परिणाम होतोच आणि फारच काही कमी व्यक्ती असतात की त्यांच्यावर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. VGTI मध्ये होतो तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रातनं मुलं होती आणि दॅट वॉज अ गुड थिंग, फक्त सिटीमधली नव्हती. आणि मला सिटीमधल्या मुलांपेक्षा अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांबरोबर मी जास्त कम्फर्टेबल आहे. चांगलं वातावरण तयार होतं, वेगळ्या पद्धतीचं नेचर असतात, सपोर्टिव्ह नेचर पण असतात, सपोर्टिव्ह राहावं लागतं जेव्हा वेगवेगळ्या भागातून जी मुलं येतात तेव्हा.
वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असतात. म्हणजे कमी आर्थिक पाठबळ असेल घरात किंवा जास्त आर्थिक पाठबळ असतं, तर सर्व मुलांबरोबर राहण्याची मला उजेडामध्ये म्हणजे संधी मिळाली. असं ते कॉलेज होतं. कारण की मुंबईतलं किंवा महाराष्ट्रातलं नंबर 1 मुंबई युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. जमुना बजाजमध्ये पण तेच झालं की माझे जे मित्रमंडळी होते ते एकतर सर IRS ऑफिसर होते रेल्वेमध्ये. त्यांना मी विचारायला गेलो जेव्हा मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. मी त्यांना बघूनच घेतलं की ते माझे मित्र बनतील आणि मला त्यांना विचारता येईल या उद्दिष्टाने मी तिथे ऍडमिशन घेतलं. मी त्यांना विचारलं की सर मला म्हणजे मी हा बिझनेस करतोय रेल्वेच्या पत्रकाचा, तर मला काही त्रास होणार नाही ना पुढे जाऊन. तर त्यांनी मला छान उत्तर दिलं. त्यांनी त्यात हे पण ऍडवाइस दिलं की सचिन यातनं तू काहीतरी कमवता येईल की नाही ते सुद्धा बघ. फक्त एवढं जरी चांगल्या व्यक्तीकडनं आणि व्यवस्थित व्यक्तीकडनं तुम्हाला जरी हे जर गायडन्स मिळालं तर अशा चांगल्या व्यक्तींबरोबर राहून आपलं नेटवर्क वाढतं. नेटवर्किंग करायचं असेल तर कोणत्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जा. म्हणजे तुम्ही नुसतं ते कॉलेजमध्ये जाऊन डिग्री प्राप्त करणं हे नाही, मित्र बनवणं हे सर्वात महत्वाचं आहे. डिग्री तर तुम्ही अभ्यास करून पण मिळवू शकता, पण तुम्ही अभ्यास किंवा एकटं राहून मित्र कमवू शकत नाही, ही गोष्ट आहे. तर माझ्या मते ह्याला मी 60% तरी देईन की संगतीचा परिणाम होतो. यासाठी चांगल्या कॉलेजेसमध्ये चांगल्या लोकांसोबत राहणं फार आवश्यक आहे. जो लोग असे म्हणतात ना की नहीं पढ़ने से मतलब है, किधर पढ़ रहे हो उससे मतलब नहीं होना चाहिए. तर मी पण असं बऱ्यापैकी डिसएग्रीच करतो या टाइमला. तर असं माझ्याबरोबर बऱ्याच वेळा झालेलं आहे की तो चांगल्या कॉलेजमधनं शिक्षण घेणं म्हणजे एक बेंचमार्क ठरतो. म्हणजे मला ह्याच्याबद्दल काही शंका नाही, बाकीच्या मनात माझ्या ह्याच्याबद्दल काही शंका होत्या त्या निघून गेल्या आता. म्हणजे ही व्यक्ती ही एक सुटेबल व्यक्ती आहे. तर अशा प्रकारची धारणा होते आणि त्याच्यामुळे तो तुमचा एक पास असतो आणि तो असा पास असतो की तुम्ही पटकन त्या पॅसेज मधून निघून जाता. म्हणून चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो हे असं खूप बाहेर बोललं जातं, इंस्टाग्राममध्ये पण बोललं जातं की पढ़ाई से क्या होता है, की एक्सपायजेड लोक जे ते ड्रॉप आउट आहे, मार्क झकरबर्ग ड्रॉप आउट आहे, हे ड्रॉप आउट आहे, ते ड्रॉप आउट आहे, त्यांनी एज्युकेशन नाही घेतलं तरी असते इकडे आहेत म्हणून. सो ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की यू कॅन बी स्मार्ट बट नॉट एज्युकेटेड. आणि एज्युकेटेड लोकांना लोक म्हणतात की अरे MBA केवळ लोक तर मेरे पास नोकरी करते, असं एक रील बघितली होती मी. सो इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन की अभ्यास करून लोक IAS वगैरे पण म्हणतात अभ्यास करून, आणि त्यातून लाईफ चेंज होते. काही लोकांनी, आता माझे काही क्लायंट्स आहेत 12वी शिकलेले आहेत, 12वी अपियर्ड आहेत, पण त्यांचा करोडो रुपयाचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. सो आय एम पर्सनली कन्फ्युज की एज्युकेशननी फायदा होतो की तुम्ही कम्प्लिटली बिझनेसमध्ये फोकस केलं त्यांनी फायदा होतो. So as an entrepreneur, as someone who has done from education from VJIT and other reputed institutes, यामध्ये काय म्हणणं आहे? हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. उद्दिष्ट पैसे कमवणं आहे आणि नाव कमवणं आहे. ठीक आहे. असे बरेचसे उद्योग आहेत त्यात पैसा भरपूर कमवता येतो पण नाव कमवता येत नाही. ठीक आहे. भले आज माझा टर्नओव्हर कमी असेल पण थोडंसं तरी नाव आहे. ओके. तर ही गोष्ट मी भरपूर लोकांकडनं ऐकली. सचिन पैसा कमवता येतो, आम्ही भरपूर पैसे कमवतो पण नाव मिळत नाही. नाव कशामुळे मिळतं? तुम्ही काय विषयाला धरून तो व्यवसाय करता त्याच्यावर ते नाव ठरलेलं असतं, तुमचं नाव होणार की नाही. तर जे अशी पण कम्युनिटीज आहेत जे जसं शिकलेले नाही आहेत पण चांगल्यापैकी टर्नओव्हर त्यांचा आहे. ठीक आहे. त्यांचे भले मार्ग वेगवेगळे असतील, त्यांचं उद्दिष्ट एक आहे की प्रॉफिट कमवणं, पैसा कमवणं हे आहे, त्यात काहीही गैर नाही. पण ते आपल्या गोष्टीला फोकस्ड आहेत, त्यांनी फारच फोकस्ड आहे. जे मधल्यामध्ये राहतात, म्हणजे एकतर तुम्हाला करोड कमवायचं असेल तुम्ही 12वी राहा. ठीक आहे. किंवा राजकारणी म्हणा 10वी शिकून किंवा 34 शिकून. ओके. किंवा तुम्ही इतक्या लेवलला जा की किंवा एज्युकेशन घ्या, चांगलं एज्युकेशन घ्या आणि तुम्ही स्वतःचा एंटरप्राइज करा किंवा काहीतरी चांगलं रिसर्च करा, असं माझं म्हणणं आहे. टिपिकली लोकांचा प्रॉब्लेम काय होतं की चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं लेट्स से तुम्ही IIM मधनं एज्युकेशन घेतलं किंवा IIT मधनं एज्युकेशन घेतलं तर तुम्हाला जो पहिला जॉब मिळतो हा भरपूर पगाराचा मिळतो. ठीक आहे. जो आम्ही जे खोने के लिए बहुत कुछ है इफ यू काय बोलतात, तुम्ही शिकलात भरपूर ना, तुम्हाला चांगला जॉब आहे, चांगला पगार आहे आणि तो सोडून तुम्ही एंटरप्राइज करताय, काही कंपनी चालू करताय, तर तुम्हाला जो महिन्याला 2 लाख रुपये जे मिळणार आहेत पगारातून ते जाणार आहे, हे याचं दुःख भरपूर आहे.
म्हणून अशी लोक जी मधल्या मध्ये असतात ती कधीच स्टार्ट करत नाही, कारण तिथे रिस्क आहे. ज्यांचं शिक्षण झालेलं आहे पण त्यांना काही गोष्टींमुळे तेवढं अर्निंग झालेलं नाही, माझ्या मते ती लोक चांगलं एंटरप्रेन्योरशिप मध्ये चांगलं पिकअप करू शकतात, कारण की त्यांना म्हणजे खोने गेले कुछ भी नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. ओके, तर अशा गोष्टी आहेत. शिकलंही पाहिजे आणि न शिकवता पण सुद्धा पैसा कमावता येतो आणि शिकूनही पैसा कमावता येतो. मार्ग वेगळे आहेत, दोन्ही मार्ग बरोबर आहेत, काही चुकीचे नाही आहेत, बरोबर ना. पण आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. शिकायचं म्हटलं तर शिकूच नको सुरुवातीपासून. 12वी पासून सचिन तेंडुलकर आहे, क्रिकेट खेळायला जा, बरोबर ना, तिथेच तेवढा फोकस कर, मग भले काहीही हो. ओके, नाहीतर एवढं शिक्षण घे की तुला एक स्टेबल लाईफ मिळेल. राईट. येस. तुम्ही ऑन्टरप्रेनर आहात, तुम्ही लोकांना सांगितलं की स्वतःचं करायला पाहिजे म्हणून, की जर आपण प्रॉफिट कमवायचं आहे तर स्वतःची कंपनी करायची आहे. तुम्ही हेही सांगितलं की इन्व्हेस्टर आल्यामुळे आपण त्याचे ऑलमोस्ट एम्प्लॉईज बनतो, आपल्याला पद फाउंडर सीईओ टॅग मिळतो. सो अशा टाइमला ऍज अ बॉस, ऍज समवन हू रन्स द कंपनी, तुम्ही तुमच्या स्टाफला कसं मॅनेज करतात, त्यांचे अँबिशन्स? कारण मी हा एक विकेट प्रश्न आहे जो मी फाउंडर्सना विचारणार आहे की तुम्ही स्वतः म्हणतात तुम्हाला 9 to 5 नाही करायचं कारण त्यात फ्रीडम नाहीये. कसं माहितीये, आपल्यासारखं मोटिवेशन किंवा आपल्यासारखं उद्दिष्ट सर्वांचं नसतं ना. असं असतं तर सगळ्यांनी स्वतःचे एंटरप्राइज चालू केले असते. एखादी कंपनी चालू करणं इतकंही सोपं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्यात बऱ्याचशा रिस्क आहेत. तुमचा बिझनेस वाईप आउट होऊ शकतो दुसऱ्या क्षणी. ओके, आणि एवढा रिस्क घेण्याची क्षमता ही मानसिक बोलतो मी, फिजिकल नाही, ही सर्वांमध्येच असते असं नाही. इट्स लाईक समथिंग मी विचार करतो की मला 9 to 5 नाही करायचंय पण 9 to 5 लोक हवी आहेत. येस. सो त्याला हिपोक्रेसी म्हणतात का, लोक काय म्हणतात? नाही, हिपोक्रेसीचा तो विषय नाहीये. त्याचा चॉईस आहे म्हणून तो जॉब करतोय. ओके, माझं चॉईस आहे म्हणून मी एंटरप्राइज करतोय. बोथ आर हॅपी ॲट देअर पोझिशन असं मला वाटतं. मी माझ्या मनात असं उद्दिष्ट ठेवलंच नाही की मला जॉब करणार तशीच माणसं. मी एखादा व्यक्ती खरंच कॅपेबल असेल आणि त्याची खरंच प्रगती होणार असेल तर आम्ही त्याला तसं मी गाईड करतो. म्हणजे तू असं नाही करत की तो फक्त माझ्याच कामापुरता मर्यादित राहिला पाहिजे, त्याचं स्किल असून सुद्धा, त्याचं अम्बिशन्स असून सुद्धा. मी असं कधीच बघितलं नाही. म्हणजे मी स्वतःहून असं कधीच केलं नाहीये. मला बाकीचं माहित नाही करत असते, पण एखाद्या मुलामध्ये टॅलेंट असेल तर आम्ही त्याला मुद्दामून इकडे अडकून ठेवणं, काहीतरी त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून घेणं वगैरे करणं, असे प्रकार आम्ही कधीच करत नाही. तो मुक्त आहे, त्याची इच्छा आहे तो परत तो इकडे राहू शकतो, इच्छा नाही आहे तर तो सोडू शकतो, ही गोष्ट. ओके, फ्रॉम युअर एक्सपिरियन्स, जे कर्षणचा एक्सपिरियन्स आहे, अप्स अँड डाऊन्स, फॉल्स, स्कायज खूप आले असतील, तर यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये सांगू शकाल यंग ऑन्टरप्रेनर्सना जी मिस्टेक तुम्ही करू नका? मिस्टेक, येस, पहिला आहे ना, यू शुड स्टार्ट ॲट राईट एज, राईट टाइम. ठीक आहे, असं बहुतेक लोक म्हणतात की एंटरप्राइज करायला काही वय नसतं, पण माझ्या मते जेव्हा तुम्ही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला असतो, थोडेफार पैसे असतात, म्हणजे ते आपलं वय असेल 22-23, दॅट इज द राईट एज टू स्टार्ट. तेव्हा तुमच्याकडे लायबिलिटी नाही आहे, तुमचं लग्न आलेलं नाही आहे, तुमच्या घराचा EMI, लगेच पहिल्या पगारात तुम्ही घर घ्यायला पाहू नका. दॅट इज द फर्स्ट मिस्टेक दॅट पीपल डू. आय नेव्हर बॉट अ हाऊस आफ्टर माय फर्स्ट सॅलरी. 3-4 वर्ष मी काही तसं घेतलंच नाही, फक्त पैसे बँकेत होते ते मी कधी मोजले पण नाही. किंवा LIC मध्ये इन्व्हेस्ट करता. ओके, अशा ज्या गोष्टी असतात त्या भरपूर टाळायला पाहिजे. म्हणजे यू शुड नॉट क्रिएट लायबिलिटी ऑन यू इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन व्हेंचर. ठीक आहे, नाही तर तुम्ही त्या पुन्हा दडवून एक ट्रॅप आहे. तुम्ही कॉलेज सुटला पहिला, ठीक आहे, याला आहे 50,000 पगार, याचा पगार आता वाढत जाणार, तर ह्याला आपण LICचा हप्ता लावूया. आपलाच रिलेटिव्ह येतो, मग त्याला काहीतरी त्याची सेवा म्हणून किंवा त्याला बरं वाटावं म्हणून आपण त्याच्या एक काहीतरी इन्शुरन्स खरेदी करतो. ठीक आहे, नंतर तो बिझनेस सोडून देतो, तो आपल्याकडे लक्ष पण देत नाही. इतर गोष्ट वेगळीच झाली. किंवा आपण घर घेतो आणि EMIच्या चक्करमध्ये पडतो. ठीक आहे, सुरुवातीला बोलतोय घर घ्यावं हे पण आहे, नंतर एक स्टेबल इन्कम आल्यावर नक्कीच घ्यावं. म्हणजे आपलं एंटरप्राइज चालू झाल्यानंतर जे इन्कम येईल त्यातनं घ्यावं, नक्कीच घ्यावं. तर फर्स्ट you should avoid this thing. You should not create liabilities on you. Okay, पर्सनची लायबिलिटी म्हणजे लगेच लग्न करून जे लायबिलिटी त्या पण करू नये.
किंवा घराच्या किंवा लोनच्या लायबिलिटीज आहेत त्या क्रिएट करू नयेत. तुमचं माइंड हे फ्री राहतं. सेकंड थिंग इज दॅट की तुमचा बिझनेस सिलेक्शन करताना काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि मी त्या गोष्टी केल्या असं मला वाटतं. आणि मी जेव्हा MBA केलं 2010 ते 13 मध्ये, मला असं वाटलं की इट इज व्हेरीफाईड नाही. म्हणजे मी पहिल्या त्या गोष्टी केल्या आणि नंतर मी त्या MBAच्या कन्सेप्टनुसार मॅच केल्या. उदाहरणार्थ पोर्टर्स 5 फोर्सेस, मी नेहमीच सगळे उदाहरण देत असतो. हे पोर्टर 5 फोर्सेस फॉलो करायचं, हे तुमचा बिझनेस टिकेल की नाही पुढे. हे नाही 5 पॅरामीटर आहेत, छोटे पॅरामीटर आहेत आणि त्याच्यातून तुमच्या बिझनेसची स्टॅबिलिटी म्हणजे टिकणार की नाही तुमचा बिझनेस अस्तित्वात राहणार की नाही ह्या गोष्टीवर, किंवा त्या बिझनेसमधनं बऱ्यापैकी प्रॉफिट मिळणार की नाही किंवा प्रॉफिट कन्सिस्टंट राहणार की नाही हे तुम्हाला ते दर्शवतं. मी तुम्हाला पटपट सांगतो त्या गोष्टी काय आहेत. तर पहिली गोष्ट आहे की एक्झिस्टिंग कॉम्पिटिशन तुमच्या त्या सिमिलर लाईन ऑफ बिझनेसमध्ये किती आहे. एक्झाम्पल तुम्ही कॅटरिंगचा करत असाल तर किती कॅटरर्स आहेत. ओके, जर त्या एरियामध्ये तेवढं कॉम्पिटिशन असेल तर ऑब्व्हियसली इट इज नॉट वाईज टू डू दॅट बिझनेस. दुसरी गोष्ट इंटरनल कॉम्पिटिशन आपण घेतलं. त्याच्यानंतर तुमचा सप्लायर आहे तो तुम्हाला पहिला तर आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. हा सप्लायर कोण, माझा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये माझा सप्लायर कोण हाच मोठा विषय होता. आणि मला असं आढळलं माझा सप्लायर हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि तो काम करणार, मग सॉफ्टवेअर बनणार आणि मग ते लोक वापरणार. ओके, तर या केसमध्ये कसं होतं की मी स्वतःच सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्यामुळे सप्लायर माझी कधी कोची नाही करणार की माझ्या डेव्हलपरने म्हटलं मी सोडून जातो उद्या. दॅट प्रॉब्लेम नेव्हर केम टू मी, कारण की मी स्वतः सप्लायर होतो. तर ती एक बाजू माझी शाबूत राहिली. तुमचा बॉरोइंग कॅपॅसिटी ऑफ तुमचं हे कस्टमर आहे ती किती आहे, म्हणजे कस्टमरला किती सारे ऑप्शन आहेत. माझ्या वेळेला माझं जे प्रोडक्ट होतं एम इंडिकेटर सारखं ट्रेन टाइम टेबल या विषयात कोणी नव्हतंच, बरोबर ना. तर त्याच्यामुळे तो स्विच होण्याचा तेव्हा चान्स नव्हता, पण तो चान्स झाला असता जर मी ते प्रोडक्ट पेड केलं असतं तर हे होऊ नये. म्हणजे सिमिलर कॉम्पिटिटर त्या होऊ नयेत, म्हणजे माझे कस्टमर इकडून तिकडे वळावेत. ओके, म्हणून मी ही स्ट्रॅटेजी केली की इट विल बी द फ्री ॲप अल्टरनेट. ओके, म्हणजे माझ्या टाइम टेबलच्या प्रोडक्टला काय अल्टरनेट असू शकतो. इट विल नॉट बी टाइम टेबल बट इट विल सर्व द सेम पर्पज ऑफ टाइम टेबल. ओके, एक्झाम्पल रेल्वेनेच ट्रेनच्या डब्यात काहीतरी लावलं, अशा सारख्या गोष्टी झाल्या तर त्यावेळेला पेपर जे वेळापत्रक होतं त्यालाच मी डिजिटलमध्ये कन्वर्ट केलेलं मोबाईलवर. माय प्रोडक्ट वॉज इट्सेल्फ अल्टरनेटिव्ह टू एक्झिस्टिंग प्रोडक्ट. त्यामुळे इतक्या लगेच काहीतरी मिरॅकल होईल, काहीतरी वेगळं मार्केटमध्ये येईल याचे चान्सेस फार कमी होते. ओके, गव्हर्नमेंट नोटिसेस. ओके, प्लास्टिक बंदी झाली, प्लास्टिकचे उद्योग बंद झाले, पिशवीचा उद्योग बंद झाला. ओके, तर अशा कॅटेगरीत तुमचा धंदा मोडतो का हे पण नक्की पाहावं. गव्हर्नमेंट एक नोटीस काढतं आणि तुमचा रातोरात बिझनेस हा बंद होऊन जातो. एक्झाम्पल GST वाढवला एखाद्या गोष्टीवर, लॉटरीवर 28% GST केला आणि लॉटरीवाले आपण बघतो ते बंद झाले, बरोबर की नाही. किंवा आता हे ऍप्स आहेत वेगवेगळे रमीचे ऍप्स किंवा फॅन्टसी गेम, त्यांच्यावर 28% GST लावला, मग त्यांनी पण आता पोर्टफोलिओ त्यांचा डायव्हर्ट केलेला आहे. ओके, तर आपल्या बिझनेसला अशा काही गव्हर्नमेंटच्या नोटीस येऊ शकतात का. ओके, ह्या कन्सिडर करणं पण आवश्यक आहे. तर असे ह्या 5 गोष्टी आहेत, ह्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी आयडेंटिफाय होईल की तुमचा बिझनेस हा आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. तर अशा आणि मग त्या बिझनेसमध्ये काम करण्यात मजा आहे. ओके, तर ह्या गोष्टीची काळजी करावी असं मला वाटतं. ओके, म्हणतात की एक ऑन्टरप्रेनरने थांबायला पाहिजे, दिवस रात्र मेहनत केली पाहिजे, सकाळी उठल्यापासून त्यांनी काम सुरू केलं पाहिजे, रात्री झोपेपर्यंत नाही, झोप येईपर्यंत, झोपेला पडेपर्यंत करायला पाहिजे. सो त्याबद्दल काय म्हणणं आहे की हसल कल्चर जे आहे ओव्हरऑल, आपण ऑन्टरप्रेनर्स बद्दल पण बोलू आणि सिन्स आपण टेक इंडस्ट्री बद्दल बोलतोय, टेक इंडस्ट्रीचं नाव खूपच खराब केलं गेलं आहे मार्केटमध्ये. कसं झालं गेलेलं आहे, दिवस रात्र इंजिनियर्स काम करतात, टेक इंजिनियर्स, त्यांना पगार मिळतो पण त्यांना वर्क लाईफ बॅलन्स नसतो. सो पहिला आपण बोलू की ऑन्टरप्रेनरनी जे हसल कल्चर आहे, दिवस रात्र काम करायचं किंवा कामच करत राहायचं, त्यावरती काय म्हणणं की ऑन्टरप्रेनर थांबायला पण पाहिजे. माझं मत आहे की स्वतः मी स्टाफचं बोलत नाही, माझं स्वतःचं बोलतो. माझ्या इनिशियल डेज मध्ये मी दिवस 3 ड्युटीमध्ये काम करायचो असं मला वाटतं. मी जेव्हा ऑफिसमध्ये यायचो तेव्हा मी फक्त 8च तास काम करायचो, 8 पैकी 2च तास काम करायचो.
बाकीच्या वेळेला चहा पिणं, जेवणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या. पण मी मला स्वतःचं एंटरप्राइज चालू केलं तेव्हा मला कुठे ट्रॅव्हलिंग करायचं नाहीये, तर तिथेच माझे 4 तास वाचून गेले. मला डिस्टर्ब करणारं कोण नाहीये, ठीक आहे, तिथे माझे अजून 2 तास वाचून गेले. तर अशा प्रकारे संपूर्ण 8 तासाचा वेळ मला तिकडे मिळाला. माझा निर्णय मीच घेणार आहे. ओके, मी आधीच्या कंपनीत 8पैकी 2 तासच का काम करायचो, कारण की देअर वॉज अ डिपेंडन्सी. समोरचा जे देणार त्याच्यावर मी काम करणार. समोरच्या मला डिस्टर्ब करायला पण येतात, माझं काम टाकून मी दुसऱ्याचं काम बघणार. ओके ओके, त्यामुळे कामाची प्रोडक्टिव्हिटी ही कंपनीत ही फार त्या पद्धतीने कमी असते. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी खरं सांगतो अक्षरशः 24 तास काम केलेलं आहे. ओके, आणि ते काम करण्यात मी असा मोठा थकलो हा पण काही प्रकार नाही. जेव्हा आपण मनापासून करतो, इंटरेस्टने करतो, तेव्हा माणूस थकतच नाही. ओके, आज पण असं होतं शनिवारी करायचंय, रविवारी करायचंय. मला एखाद्या विचारलं, अरे तुम्ही रविवारी सुट्टी नाही घेत का? म्हटलं काय, घरी बसून मी काय करू? बरोबर ना, मी काय करणार, बसून काय करणार? काहीतरी पाहिजे. जर माझं काम शिल्लक आहे तर मी काम करेन. ओके, तर माझ्यामध्ये इंटरेस्ट असला की ह्या गोष्टी निघून जातात. आणि खरंच की आफ्टर एज ऑफ 30 इट बिकम डिफिकल्ट टू, तुम्हाला ते संध्याकाळी 6-6:30 नंतर काम करणं फार डिफिकल्ट जातं. मी पण माझ्या स्टाफला कधीच सांगत नाही 6:30 नंतर, बिकॉज माझी लिमिट तेवढीच आहे आणि त्यांची पण लिमिट तेवढीच आहे. तर तुम्हाला अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये करायचं नसेल तर तो विषयच निवडू नका की जो असा एकदम गन पॉइंटवर चाललेला असेल. वर्क लाईफ बॅलन्स मग कसा मेंटेन करतोय ऑन्टरप्रेनर? तुमचं सांगा. तुम्ही म्हणता मी 24 hours काम करू शकतो. वर्क लाईफ बॅलन्स सुरुवातीच्या काळात तेवढा काही खास नव्हता. काम एके काम करायचं. मग एक दिवस कुठेतरी पिकनिक काढायची मित्रांसोबत आणि संपूर्ण तो आठवडा आहे किंवा तो महिना आहे, आपला जो क्षीण आहे तो संपवायचा. ओके, की सुरुवातीच्या काळात लग्नाच्या आधी तुमचे फ्रेंड्सच तुमचा जे काय वर्क लाईफ बॅलन्स करतात. ओके, त्याच्यानंतर तुमचं लग्न होतं, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली लग्नानंतर प्रायोरिटी चेंज होतात. प्रायोरिटी चेंज होतात, मित्रांच्या पण प्रायोरिटी चेंज होतात. ओके, त्यामुळे असं नाही की आपलं त्यांच्याकडे लक्ष राहतं, त्यांचं पण आपल्याकडे लक्ष नसतं तेव्हा. त्याच्यानंतर थोडं तुमचं 30+ झालात किंवा 35+ झालात तर मी रात्री आता काम जास्त करूच शकत नाही. इमर्जन्सी असेल तर करू शकतो, पण मी तसं केल्यावर मला दुसरा दिवस फुकट जातो. एक्सरसाइजकडे फार लक्ष येतं, मी हे सांगतो तुम्हाला, आणि ते फार महत्वाचं आहे. बरेचसे तुम्ही मंडळी बघतील, पोटपुळे आलेली मंडळी आहेत, बरोबर ना. लग्न आत्ताच 35-40 एजमध्ये डायबिटीज वगैरे हे प्रॉब्लेम चालू आलेले आहेत. काय 25 एजमध्ये चालू आलेले आहेत, मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना. तर मला असं वाटतं की आपण आपल्याला स्वतःला परत विचारावं, मी हे जे करतोय ते कशासाठी करतोय. ओके, मला जर तुम्ही हेल्दी असाल तर तुमची जगण्याची इच्छा आहे की मी अजून जगू शकतो, अजून काही करू शकतो, ही अजून चांगली होईल. जर तुम्ही हेल्दी नाही आहात तर तुम्हाला काम करायची इच्छा होणार नाही किंवा जगायची इच्छाही होणार नाही. तर माझ्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचं त्यांनी हेल्थ मेंटेन केलंच पाहिजे. सो आपण आता वर्क लाईफ बॅलन्स बद्दल बोललो आहे, तर असं खूप लोक म्हणतात की पैसे कमाते कमाते मैं दोस्त कमाना भूल गया. हे मी खूप वेळा बघितलं पण आहे लोकांचं की दिवसभर मी काम करतोय कारण पैसे कमवायचे. नंतर मी खूप इंटरेस्टिंग रील बघितली होती की ज्यामध्ये असं फ्युचरनी प्रेझेंट दाखवलं होतं, पास्ट दाखवलं होतं की हा माणूस तो खूप काम करतो, आयुष्यावर काम करतो, लग्न होतं आणि वरातीत पडत नसतं असं पण आहे. आणि तो जेव्हा घरी जातो नंतर विकेंडला तर तो एकटा असतो, म्हणजे तो ड्राईव्ह करतो कुठे लक्झरी कार, पण तो असतो एकटा. आणि तसं बाहेर बघतो एका रेस्टॉरंट मध्ये मित्र मजा करतायत, डोक्याला हात लावून बसतो. सो इट्स लाईक आय विल क्राय इन अ फरारी, स्माइल इन अ मारुती. तर ह्यामध्ये असं होतं ऍक्च्युली. पैशामुळे मैत्री तुटते ना, पैशामुळेच मैत्री तुटते, ही पण गोष्टी. ज्यांच्याशी मैत्री टिकवायची आहे त्यांच्याशी पैशाचा व्यवहार कधीच करू नये. ओके, कधीच करू नये, पैशामुळे मैत्री तुटते. ठीक आहे, हे मी अनुभवलेलं आहे म्हणून बोलतो. म्हणजे मित्र म्हणून जे चालू करते करायला नाही. सुरुवातीला असंच होतं की मित्र किती पार्टनरशिप तुटतात. माझ्यामध्ये फक्त 99% तर तुटतच असतील, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. मित्रांमध्ये पैशाचा व्यवहार करू नये, ही गोष्ट आहे. तुमच्याकडे जसं पैसे आले तर तुमच्या मित्रांना पण वाईट वाटू शकतं. ओके, त्यांनी आपल्याला एका लेवलला बघितलेलं असतं आणि त्याच्यानंतर जे त्यांना सहन होत नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आहे ही गोष्ट. तर पैसे हे मित्र
पैशाचा व्यवहार केल्यावर मैत्री 100% तुटू शकते. 100%. की लेट्स एक्सप्लोर मोर की मैत्री आणि व्यवसाय दोन गोष्टी वेगळ्या का ठेवायला पाहिजेत म्हणून. कारण असे खूप लोक म्हणतात की चला आपण स्टार्ट में बिझनेस चालू करते, धंदा डालते, असे करतात. काही सक्सेसफुल पण होतात, पण काही होत नाही. कारण त्यामध्ये बरेच होत नाही. तर गोष्ट अशी होते की तुमचं एक विजन असतं आणि तुमचं विजन दुसऱ्या व्यक्तीच्या विजन बरोबर मॅच होईलच असं नाही. एक ट्रान्सपरन्सीचा विषय होतो. म्हणजे एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे तर त्याच्यासाठी पहिला ती गोष्ट विकत घ्यायची आहे का, जी बिझनेससाठी लागणारी आहे, हा गरज आहे का त्या वस्तूची, ही एका पार्टनरची वाटत असेल पण दुसऱ्या पार्टनरला ते कन्फर्म झालेलं नसेल. इथे ट्रान्सपरन्सीचा विषय येतो. किंवा त्याची जी किंमत आहे, एका पार्टनरने त्याला 100 रुपये सांगितली पण दुसऱ्या पार्टनरला वाटत असेल अरे याची किंमत 40 आहे आणि हा 60 रुपये काढतोय. ओके, असा ट्रान्सपरन्सीचा विषय होऊन जातो. तर त्याच्यामुळे जे निर्णय आहेत हे लेट होतात आणि भरपूर साऱ्या व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस थ्रू गेल्यानंतर होतात आणि एका पार्टनरचा वेळ दुसऱ्या पार्टनरला कन्व्हिन्सच करण्यात जातो. इगो पण कन्व्हिन्सच करण्यात जातो आणि ते कन्व्हिन्स कशाला, एक ट्रान्सपरन्सी क्रिएट करायला. ओके, आणि त्याच्यामुळे मार्केट काही तुमच्याकडे थांबणार नाही, कॉम्पिटिशन काही तुमच्याकडे थांबणार नाही ना. हे तुम्ही तुमचं खेळत बसा. ओके, तर गोष्ट अशी होते आणि त्याच्यामुळे तो बिझनेस हा सक्सेसफुल होत नाही, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. सो बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वगैरे दॅट इज फाईन, म्हणजे येस. बरेचसं आता आता मी सांगतो, जर एखाद्या कंपनी तुम्ही इन्व्हेस्टमेंट उचलत असाल तर त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये कोणती पण कंपनी अशी इच्छा करू शकणार नाही की तिथे एकच व्यक्ती असावा. ओके, कारण की त्यांना भीती असते की हा व्यक्ती काहीही करू शकतो. ओके, जर या व्यक्तीला काय झालं तर, उद्या ह्याचं ऍक्सिडेंट झालं तर आपल्या इन्व्हेस्टमेंटचं काय होणार, त्या प्रोडक्टकडे लक्ष कोण देणार, हा पण कन्सर्न त्याच्यामध्ये असतो. ओके, जर तुम्ही स्वतःहून काहीतरी करत असाल तर माझ्यामध्ये हा तर म्हणजे इन्व्हेस्टमेंट घेत नसाल तर हा विषय येणारच नाही त्याच्यामध्ये. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेत असाल तर ऑब्व्हियसली पीपल विल लुक फॉर मल्टिपल पार्टनर्स. राईट, ही गोष्ट आहे. रिस्पॉन्सिबिलिटी पण डिवाइड हा, पण त्याच्यामध्ये मालक तो असतो ना. त्यामुळे तो जे झगडे आहेत ते तेवढे तिकडे होत नाही असं मला वाटतं. होतात पण व्हायची शक्यता फार कमी होती. सो हे खूप बघितलं आहे मी की मराठी फॅमिलीज मध्ये जेव्हा आपण सांगतो आपल्या वडिलांना की मी बिझनेस सुरू करणार आहे की मला बिझनेस चालू करायचा आहे, तर तेव्हा सगळ्यात पहिला नकार येतो, म्हणजे मोस्टली तरी नकार येतो. 100% येतो. सो पर्सनली जेव्हा तुम्ही सांगितलं घरी की मला बिझनेस करायचा स्वतःचा, तेव्हा काय शो झाला? मी सांगितलंच नाही आणि मला माहितच नकार येणार. ओके, तर आम्ही योजना अशी केली की मी 2010ला मला जॉब सोडायचा होता, कारण की मला नोकियामध्ये जे वर्क कल्चर होतं त्यावेळेचं इमिजिएट मॅनेजर नोकियाचं मला माहित नाही काही, तर मला ते आवडलं नाही काही आणि मी 5 दिवसात निर्णय घेतला की मला तेच कंपनी सोडायची आहे. पण मी कोणत्या बेसिसवर घेऊ, मला 60,000 पगार होता तिकडे. राईट, मी काय सांगू घरी की मी जॉब सोडतोय. तर मग त्याच वेळेला मी MBA ला ऍडमिशन घेतलेलं जमनाबाद बजाजमध्ये फायनान्समध्ये. तर त्या कॉलेजला संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजता कॉलेज असायचं डेली, म्हणजे सोमवार ते रविवार टोटली संपूर्ण वीक असायचं कॉलेज. म्हटलं एकतर मी कॉलेज करू शकतो, नाहीतर मी माझं जॉब करू शकतो, नाहीतर माझं अस्तित्व राहणार नाही आणि मला हेल्थ माझी भरपूर खराब होईल. तर मग आई म्हटली तू सोड कॉलेज, शाळा करतोयस ना, म्हणजे ठीक आहे, दॅट इज फाईन, तू जॉब सोड, काही प्रॉब्लेम नाही. तर पुढची 3 वर्ष मला काय प्रॉब्लेम नव्हता. माझ्या आईनेच कारण दिलं ऐकतं मला की तू शाळा शिकतोयस, तू कॉलेज सोड. ओके, म्हणजे सॉरी, तू नोकरी सोड. ओके, तर त्यामुळे पहिले 3 वर्ष मला विदाउट डिस्टर्बन्स काही एवढा काही प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यानंतर 2 वर्षातच माझं नाव पेपरमध्ये वगैरे यायला लागलं की इंडिकेटर झालेलं आहे. तर मला आठवतंय लोकसत्तामध्ये एकदम फ्रंट हेडलाईनला एक आलेलं की मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं पण अजून इंडिकेटरवर ते आलेलं नाही, अशी मोठी हेडलाईन होती. हेडलाईन ना, तर आपण ते वाचलं. म्हणतात की सचिन आता बघ काहीतरी गव्हर्नमेंट जॉबचं वगैरे बघ. आमचे पण पॅरेंट्स टिपिकलच आहे, म्हणजे प्रत्येक बालकाला असा विश्वास नसतोच की आपलं पोरगं काहीतरी करू शकेल. ओके, आणि हे गृहीतच धरून चालायचं. त्याच्यासाठी आपल्या पालकाला तुम्ही दूषणं देऊन चालणार नाही. त्यांचं उद्दिष्ट एवढंच असतं की तुम्ही एक फ्लॅट घेतला ना, त्यांना दाखवलं ना, मग ते आपोआप गप्प बसणार. पण ते तुम्ही दाखवा त्यांना घेऊन, त्यांचं पण म्हणणं बरोबर असतं, तुम्ही त्यांना काहीतरी दाखवायला पाहिजे. एकदा पॅरेंट्सना दिसलं की ते तुम्हाला परत
विचारत नाही. त्यांचं उद्दिष्ट किती पैसे कमवतो याच्यावर नसतं, तो जॉब करतो की नाही त्याच्याशी त्यांना काही घेणं नसतं असं मला वाटतं. राईट. फॅमिलीवरून आता पण थोडं अजून पर्सनल जाऊ. माझ्या टीमने मला सांगितलं की बांबू विश्व म्हणून एक प्रोजेक्ट आहे जे सचिन टेके करतायत. मी बोललो नाही, जाऊन परत बघा की ही इज नॉट द सचिन टेके यू माइट बी सीइंग. कारण सचिन टेके इज अ टेक ऑन्टरप्रेनर आणि ते ऍप सॉफ्टवेअर यामध्ये काम करतात. ते बोलले नाही, रीड अबाउट इट, आय विल सेंड यू. आणि मी वाचलं. युजली टेकचे जे लोक आहेत, एक टेक किंवा आयटी मधल्या लोकांना एक स्टिरियोटिपिकल असं म्हणून ठेवलेलं आहे. चष्मा घालतात, उडी घालतात, कॉम्प्युटर टुक 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 करतात, एवढंच बघितलेलं आहे. तर आता हे दोन वेगळे विश्व आहेत असं मी बिलीव्ह करतो. एक कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड आणि कम्प्लिटली नेचर बेस्ड वर्ल्ड. सो हे सुरुवात कुठून झाली आणि बांबूच का म्हणजे दुसरं काही पण का नाही? त्याची सुरुवात झाली 2015लाच. ओके, 15ला. ओके, तेव्हा मी एक मीटिंगसाठी कर्जतला गेलेलो आणि तिथे मग उशीर होणार होता. तर मग तिथेच आम्ही कर्जतला एक रिसॉर्ट असं बुक केलं. पण प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर ते कंटेनर हाऊस होतं. ओके, आणि मग मला म्हणजे माझं नुकतंच लग्न आलेलं, तर मला म्हणजे जरी 5,000 रुपये त्यांनी पर नाईट सांगत होतं पण ते त्या क्षमतेचं काहीच नव्हतं. जसं म्हटलं की हे घ्या 5,000, मी जातो. म्हटलं मला इकडे राहायचं नाही. त्यांनी म्हटलं नाही, फक्त जेवणाचे 100 रुपये द्या आणि तुम्ही जा. ओके, ठीक आहे, गेलो. तर मग माझ्या प्रत्यक्षाने माझी मिसेस आहे, तर तिने फोन केला, नाही बघते आता आपल्याकडे सगुना बाग आहे जवळ, तर बडसावळे एक दादा आहेत ना, त्यांना मी विचारून बघते. मग तिथे फोन लावला आणि मग त्यांचं पॉन्ड हाऊस मध्ये राहण्याची संधी मिळाली. आणि अनुराधा काकू आणि बडसावळे दादा ते दोघे पण डिनरच्या वेळेला माझ्यासोबत जेवले. मग मी तेव्हा त्यांच्यासोबत ज्या गप्पा मारल्या, मग तेव्हा एक कॉन्फिडन्स मिळाला की आता दादा एवढं करू शकतात, म्हणजे काही नसताना, त्यांचा बेस नसताना किंवा तेवढा सपोर्ट नसताना सुद्धा अमेरिकेवरून शिक्षण झालेलं असून सुद्धा शेती करू शकतात. तर आपण मुंबईत राहून पैसे कमवतोय, तर आपण का नाही करू शकत? हा एक आत्मविश्वास त्यांच्याशी बोलल्याने मिळाला. आणि एक कुठेतरी सपोर्ट, म्हणजे मला काही क्वेरी असतील तर मी कोणातरी फोन करून विचारू शकतो. मला पैसे नको आहेत कोणाचे, मला फक्त सपोर्ट सिस्टीम पाहिजे. मी जमीन घेतोय ती बरोबर घेतोय का, किंवा मी पीक लावतोय ते बरोबर लावतोय का, ठीक आहे, किंवा मग गवत उगवलंय तर मग आता मी काय करू, मला माणसं मिळत नाही तर मी कोणाला विचारू, ठीक आहे. मला ऍक्च्युअली तसा सपोर्ट नकोय, मला फोनवरून एक डिरेक्शन जरी मिळालं तरी बस होईल. आता बांबूच का हा पोर्टर्स 5 कोर्सेस इकडे बांबूच का मध्ये येतो. ओके, बांबू इज नॉट अ पेरिशेबल प्रोडक्ट. ओके, इट मीन्स दॅट की आज बांबू 3 वर्षात पक्व होतो. म्हणजे बांबू असं आहे की एकदा लावलं ना त्याला परत परत लावणी वगैरे भातासारखी करावी लागत नाही, ते आपोआप येत असतात. म्हणजे 10 काड्या त्याला येतात. म्हणजे थोडा मॅच्युअर झाला 4 वर्षानंतर, तर प्रत्येक बांबूच्या बेटाला 10 काड्या आपोआप येतात. मग त्यातले 3 वर्षाच्या वरची ज्या काड्या आहेत त्या कापायच्या आणि मार्केटमध्ये सेल करायच्या. तर जरी समजा मला आज हे प्रोडक्ट म्हणजे बांबूची काठी विकता नाही आली या वर्षी, तरी ती वाया जाणार नाहीये, पुढच्या वर्षी मी ती विकू शकतो. पण हेच मी आंबा लावला असतं तर साध्य झालं असतं का? आंबा पिकला, तो कधी पण पिकणार. इकडे बांबूच्या काट्या कधी पण, म्हणजे एकाच म्हणजे 7 दिवसात तुम्ही संपूर्ण तुमचं बांबूचं जे शेत आहे ते क्लिअर करू शकता. ओके, म्हणजे पक्व काट्या काढू शकता. इथे नाही, हा आंबा पिकला, तो आंबा पिकला, तो आंबा पिकला, किंवा तो फणस पिकला, तो आज पिकणार, हा परवा पिकणार. म्हणजे मला लेबर तिकडे मेंटेन करायचं आहे मला बाकीच्या प्रोडक्टमध्ये. पण बांबूमध्ये मला लेबर मेंटेन नाही करायचं सर. मला फक्त 7 दिवसापूर्वी टेम्पररी लेबर आणायचंय, बांबू तोडायचे आणि मार्केटमध्ये पाठवून द्यायचंय. आम्ही 2024ला एक पुस्तक पब्लिश केलं, बांबू विश्व म्हणूनच, आणि बांबू लागवड मार्गदर्शन. मग त्यात बांबूचं सिलेक्शन, बांबूच का लावावा, ठीक आहे. मग बांबूसाठी लागणारी जमीन आणि बाकीच्या गोष्टी, त्याच्यानंतर बांबूतनं खर्च किती येतो बांबू प्लांटेशन करायला, त्यातनं प्रॉफिट कधी मिळणार, किती मिळणार, कधी मिळणार. 40 पानांचं पुस्तक लिहिलं, PDF मोफत उपलब्ध करून दिली bambooviswa.in या वेबसाईटवर. आणि फिजिकल पण पुस्तक आहे जे 100 रुपयाला आम्ही ते विकतो. पण त्याच्यामुळे असं झालं ना, आम्ही ही मेहनत, हे बी म्हणजे पुस्तक, बी बोललो मी त्याला, पुस्तक म्हणजे एक बी आहे, हे तयार केलं 2024ला. 2025ला म्हणजे मागच्या 3 आठवड्यापूर्वी माझ्या आमच्या शेतावर कलेक्टर साहेब येऊन गेले. म्हणजे जावळे सर आहेत रायगड डिस्ट्रिक्टचे कलेक्टर, ते येऊन गेले. सीओ मॅडम येऊन गेल्या, नेहा भोसले आहेत त्या. म्हणजे माझा जो मॅनेजर आहे विश्वजित म्हणून मॅनेजर आहे, म्हणजे त्याच्याच नावावर आम्ही एक बांबू आणि विश्व, तर बांबू विश्व असं ते नाव केलेलं आहे.
तर तो बोललो की आपण काही एक्स्ट्रा प्रयत्न केले का या गोष्टीसाठी की कलेक्टर आपल्याकडे यावेत म्हणून. कलेक्टर बोलले की त्यांना आमच्या शेताला भेट द्यायची. मग त्याचं माध्यम काय ठरलं तर आमचं पुस्तक. म्हणजे इट वॉज अ स्ट्रॅटेजिक प्लॅन. ओके, वाय टू पब्लिश बुक. ओके, आणि ते बुक हे नुसतं कॉपी पेस्ट तिकडचं तिकडचं नाही, त्यात आमचा अनुभव आहे, रिसर्च पेपरवरून काढलेल्या नोट्स आहेत आणि प्रत्यक्षात बघितलेलं ऑब्झर्वेशन आहे फोटो सकट. आणि माझ्या मते मी हे पुस्तक पब्लिश केल्यानंतर म्हणजे मला प्रत्येकाच्या क्वेरीला मी उत्तर देईन एवढा वेळ नाही की आज मला बांबू शेती करायची आहे तर मला तुम्ही गायडन्स करा. तर मला मेसेज केला तर मी तुम्हाला व्हॉट्सअप PDF पाठवतो, वाचून घ्या, ह्याच्या पलीकडे काही प्रश्न असेल तर मला विचारा. आणि मी असं बघितलेलं आहे की पुस्तक वाचल्यानंतर लोक माझ्याकडे परत येतच नाही, कारण की सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या 40 पानांना मिळून जातात. आपले कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकडे साहेब, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी त्यांना तेच म्हटलं की सर, आपल्या जे PhDचं रिसर्च होतं कृषी विद्यापीठात ते इंग्रजीमध्येच आहे, आपला शेतकरी मराठी आहे. ओके, त्या रिसर्चचा आपल्या शेतकऱ्याला काय उपयोग आहे, तर ते मराठीत पण ट्रान्सलेट करून उपलब्ध करून द्यायची सक्ती करा. अजून ते काही झालेलंच नाहीये, करायला पाहिजे. पण असो की आमच्यासारखी मंडळी आहेत ती एका म्हणजे कृषी पदवीधर ते काम करत नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त जी मंडळी आहेत ते हे काम करतात असं मला थोडंसं दिसतंय. सो स्टोरी सांगितली की सगुणाबाग मध्ये गेल्यावर कसं वाटलं. सो ह्यामध्ये तुमच्या पार्टनरचा, वाईफचा कितपत सपोर्ट आहे. मॉरल पण विचारतोय मी, आणि बिकॉज आय एम गोइंग टू गो टुवर्ड्स अ क्वेश्चन की एका ऑन्टरप्रेनरला राईट पार्टनरमुळे केवढा इम्पॅक्ट पडू शकतो म्हणून. सो इफ यू कुड टेल अ बिट अबाउट युअर वाईफ अँड हर कॉन्ट्रीब्युशन. येस. प्रतीक्षा आणि मी एकाच शाळेत शिकलोय. ती 3 वर्ष माझी ज्युनियर आहे म्हणजे शाळेमध्ये. आणि शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहिसरला आम्ही राहायचो, वेस्टर्न सबब आहे. आणि फारच महत्वाचं असतं, जर तुमचं वैवाहिक जीवन थोडं स्टेबल असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. अशी गोष्ट आहे. ते स्टेबल नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. तुमचं मनच तारावर नसेल तर बाकीच्या कामात तुमचं लक्ष कसं लागेल. तर तिथे पहिल्या 3 वर्षात फारच तिथे इंटरेस्ट घेतला. कोरोना म्हणजे योगायोगाने आम्ही 2019ला घेतलं, 20ला कोरोना आला आणि तेव्हा 20ला आम्ही प्लांटेशन केलं. योगायोगाने लेबर जो वर्ग आहे जे कोळशाच्या खाणीवर गेले ते पण आलेले आणि त्यांना पण काही काम नव्हतं, आमच्याकडे काम मिळालं कोरोना काळात. ओके, प्लांटेशनचं काम मिळालं. तर अशा भरपूर गोष्टी कर्मधर्म सहयोगाने जुळून आल्या. ओके, आणि त्याच्यामुळे एक सक्सेसफुल प्लांटेशन तिकडे झालं. आता ती असल्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सोशल गोष्टी आहेत, सोशल म्हणजे गोष्टींच्या बाबतीत फारच कमी असतो, मग ती त्या गोष्टी त्या हँडल करते असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला माझ्या कामाकडे, टेक्निकल कामाकडे लक्ष देता येतं. आता ती आमचं ओव्हरऑल बघणं, म्हणजे तो व्यवसाय असो किंवा शेती असो, मग जिथे मी कमी पडेल तिकडे ती, अशा प्रकारचा एक बॅकअप सिस्टीम आमची आहे. आणि बॅकअप सिस्टीम असल्यावर थोडा माणूस रिलॅक्स असतो किंवा बाकीच्या गोष्टींकडे वळू शकतो असं मला वाटतं. राईट. सो गोइंग बॅक टू अगेन एमएनडिकेटर ज्याने आपण भेटलो. सो हे मी सांगायचं विसरलो आधी. सो आता बाय द टाइम वी आर कन्क्लुडिंग, मी गुगलवरती सहज सर्च करत होतो की हा एमएनडिकेटरचा ओनर कोण आहे आणि काय केलं या माणसाने, का विचार केला असेल. कारण मी एकदा जसं मी सांगितलं की मी माझं सगळं शेड्यूल जे आहे ते एमएनडिकेटर प्रमाणे सेट करतो की मला हे काम इकडे संपवायचं आहे बिकॉज ट्रेन इकडे आहे, एवढे मिनिटं लेट आहे म्हणून. जस्ट ट्राईंग टू गुगल की हू इज द फाउंडर अँड CEO ऑफ एमएनडिकेटर अँड व्हॉट इज लाईक हिज स्टोरी. रीडिंग अबाउट यू. आणि आता मध्ये पण भेटलो होतो मी रेल्वे आपला रिक्षा स्कॅम बद्दल, मीटर स्कॅम बद्दल. सो इट्स प्रिटी इम्प्रेस की मला असं वाटलं कोणतरी मे बी टेक कंपनी असेल खूप मोठी, त्याचं एक प्रोडक्ट असेल हे. बट ॲट द सेम टाइम मला ही पण फिलिंग होती सिन्स आय वॉज युझिंग द ऍप फॉर सो लॉंग, इट सीम लाईक समवन हू हॅज एक्सपिरियन्स्ड इट आणि म्हणून त्यांनी ते बनवलंय. म्हणजे की व्हेरी लाईक नो नॉनसेन्स, ओनली इन्फॉर्मेशन पाहिजे तेवढी. सो रीडिंग अ स्टोरी वॉज रिअली इन्स्पायरिंग फॉर मी. आणि राजेंद्र आत्रेकर साहेबांशी मी बोललो पण होतो तुमच्याबद्दल, कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हणून. सोशल मीडिया तुमचं काय एवढं फारसं नव्हतं ऍज सच, तर
So I messaged you on Facebook. Thankfully you saw it, and then we got in touch. So talking about social media as well, social media चा इम्पॅक्ट किंवा म्हणजे मी तर म्हणतो की त्याचा प्रॉब्लेम केवढा आहे ऑन्टरप्रेनर्सवरती, की ते जे दिवसभर रील्स बघत बसतात लोक, डिस्ट्रॅक्शन जे आहे. स्टार्टेड विथ चेंज, रिफ्रेशमेंट मध्ये ऍडिक्शन कन्वर्ट झाले ते आता. म्हणजे असं खूप वेळ होतं फोन हातामध्ये घेतला, मी फोन कोणाची लावायला घेतला हातामध्ये फोन, पण विसरलो मी इंस्टाग्राम ओपन करतो. विसरलो मी फोन कशासाठी घेतलेला. म्हणजे आता मगाशी तुम्हाला व्हॉट्सअप करण्यासाठी मी मेसेज करायला गेलो, पण माझं तिकडे काहीतरी नोटिफिकेशन वर पहिला त्या बघितलं आणि थोडा विचार केला आपण फोन कशासाठी घेतलेला. तर हे माझं पण होतंय. मी काय करतो, मी क्रिटिकल काम असेल तर फोन सरळ मी फ्लाईट मोडमध्ये टाकतो, ठीक आहे, आणि आयदर स्विच ऑफ करून टाकतो. कधी कधी मी हे एक महिना पण या गोष्टी केलेल्या आहेत. ओके, मला आठवतंय जेव्हा मी लग्नानंतर इंडिकेटरचं नवीन वर्ष लॉन्च करायचं होतं, सलग 3 महिने फोन बंदच ठेवलेला मी, क्वचित चालू करायचो मी. ओके, फोकस निघून जातो, कॉन्सन्ट्रेशन निघून जातं, मन डिस्टर्ब होतं, मनाला आपल्याला काय करायचंय तेच माहित नाही. बरोबर ना. आपण म्हणजे मी माझी काम करण्याची पद्धत आहे, मी लिहून काढतो की मला आत्ता ह्या कोडमध्ये गोष्टी ह्या कम्प्लीट करायच्या आहेत, तर मी लिहून काढतो. लिहिल्याने माझ्या गोष्टी त्या मला पिन पॉईंट म्हणजे काय ब्रॉडकास्ट करत असतात. तुला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचं, नुसते मनात नाही ठेवत, मन चंचल पण लिहिणं तसंच आहे. तर मी ती झाली गोष्ट ती कट करतो, टास्कशीट सारखं कट करतो. चेकलिस्ट. हा, चेकलिस्ट. म्हणजे माझ्या फार्म हाऊसवर सगळे लोक पाहिजे टास्कशीट बघतात. तिकडे म्हणजे एक बोर्ड लावलेला आहे, व्हाईट बोर्ड, त्यात सगळी कामं लिहिलेली आहेत, जी कामं त्या होतात ती खोडून टाकतो आम्ही. तर अशा प्रकारचं नियोजन असेल तरच तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त काम करू शकता, आणि कमी वेळात जास्तीत जास्त काम केलं तरच सक्सेसफुल बनू शकता. टाइम मॅनेजमेंट. येस. तर कंट्रोल ठेवायलाच पाहिजे. मी असे बरेचसे लोक बघितले, चांगले लोक आहेत, चांगले डेव्हलपर आहेत, फेसबुक वापरत नाही, लिंक्डइन वापरत, काहीच वापरत. लिंक्डइन वापरतात पण सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक नाही वापरत, असे मी पाहिलेले आहेत. आणि माझे डेव्हलपर आहेत, मोस्ट ऑफ माझे डेव्हलपर ते सोशल मीडियावर नव्हतेच. ओके, आणि माझे डेव्हलपर हे फार चांगले होते, आणि माझ्याकडनं गेल्यानंतर ते फार चांगल्या कंपनीत लागले. ओके, आणि मी क्वालिटीज ज्या बघितल्या आहेत की ज्या चांगल्या व्यक्ती होत्या त्या जास्त सोशल मीडियावर नव्हत्या. बरोबर, माझं ऑब्झर्वेशन आहे. मी पण जास्त पोस्ट नाही करत, पण रीडिंग मध्ये मी भरपूर असतो, त्यामुळे तुमचा मेसेज आल्यावर मी लगेच बघितला. राईट. कारण बरोबर आहे, कामापासून वेळ मिळाला म्हणजे सोशल मीडिया बघणं, ज्यांचा व्यवसाय सोशल मीडिया आहे ती गोष्ट वेगळी आहे, बट काम सोडून सोशल मीडिया बघणं इज ऍब्सोल्यूट डिस्ट्रॅक्शन. आय थिंक ऑलमोस्ट जनरेशनचा खूप मोठा चंक यामध्ये एडिक्ट झालेला आहे. किलर. वॉचिंग इंस्टाग्राम इज लाईक अ पेन किलर. माझा स्ट्रेस मी तो काही वेळेसाठी विसरून जातोय, आणि मग त्याची त्या पेन किलरची कशी हॅबिट होते गोळ्यांची सुद्धा, तशी याची पण हॅबिट होऊन जाते. राईट. व्हरायटी आहे. एका ठिकाणी आपण एका ऍप बद्दल बोलतोय जे टाइम टेबल दाखवतो, एका ठिकाणी जिथे मला टाइमचं टेबलच ठेवत नाही काही, असं आहे. सो गेटिंग बॅक टू एम इंडिकेटर, सगळंच आहे एम इंडिकेटर मध्ये आता करंटली, पण अजून आपण एक्सपान्शन बघतोय त्यामध्ये, काही करणार आहोत पुढे की प्लॅन्स आहेत? येस, चॅट बेस्ड एआय आल्यामुळे आम्ही एआयवर चांगला एक्सपर्टाईज केले आहे मागच्या 6 महिन्यात. तर एआयचा आपण एम इंडिकेटर मध्ये कसा वापर करू शकतो ह्याच्या 2 गोष्टी आम्ही रिलीज केलेल्या आहेत. आमचं सोशल मीडिया पेज हे कम्प्लिटली आता एआय बेस्ड न्यूज जनरेशन कंटेंट झालेलं आहे, त्यामुळे ते इन्स्टंट झालेलं आहे. व्हरायटी ऑफ न्यूज लगेच येतात, वेळेवर येतात, आणि चांगल्या क्वालिटीचे इमेजेस बनतात, ज्या आधी नव्हत्या. म्हणजे एप्रिल पासून हा चेंज बदल झालेला आहे. ओके, आधी तर फार स्ट्रगल होतं आमचं सोशल मीडिया पेज मेंटेन करायला, पण एआयचा वापर करून आम्ही पैसे सुद्धा वाचवलेले आणि चांगल्या क्वालिटीचा कंटेंट वेळेवर आणि पण दिलेला आहे. आमचा परफॉर्मन्स 7 टाइम्स वाढलेला आहे. हे ऍक्च्युअल स्टॅट्स आहेत. दुसरं, एआयचा वापर करून आम्ही चॅट समरी दिलेली. आमच्या ट्रेन चॅट सेक्शन आहे, हा पावसाळ्याचा सीझन आहे, तर ट्रेन्स लेट असतात आणि एवढ्या सगळे चॅट्स होऊन जातात जर काही इश्यू असेल तर, की त्यात महत्वाचं कोणी सांगितलंय तेच मिस होऊन जातं. ओके, मग मी जर समजा एआयच्या जमान्याच्या अगोदर कोणत्या तरी माणसाला बसवलं असतं तर तो फक्त त्याकडे बघत बसणार का? तो कोणीतरी जाणार, कुठेतरी रेस्ट घेणार, आणि त्यात त्याची न्यूज स्किप होणार. पण आता एआय आल्यामुळे ते होत नाही. प्रत्येक मेसेजवर लक्ष एआय ठेवून असतं, आणि त्याची महत्वाची मेसेज सिलेक्ट करणं, ह्याचे सगळे प्रॉम्प्ट लिहिलेले आहेत, आणि त्याची एक समरी आपण चॅटमध्ये दाखवतो. असे 2 इन्स्टंट चेंजेस आम्ही केलेले आहेत.
अजून मी प्रयत्न करतो की यायचा आपण कशा प्रकारे एम इंडिकेटरमध्ये वापर किंवा इंटिग्रेशन करता येईल महत्वाच्या गोष्टींसाठी ते थोडंसं बघणं आहे. एक दुसरा मी आता परवाच केलंय डिस्ट्रप्शन अलर्ट, म्हणजे फारच मोठं डिस्ट्रप्शन होतं आणि ट्रेन 1-2 तास बंद असते. डिले नाही होत आहे, 15-20 मिनिटचा डिले नाही, बंद असते. तर ते आयडेंटिफिकेशन करणं आणि ऑटोमॅटिक रात्री 12 असेल तर आपला स्टाफ नसतो पण तेव्हा तो अलर्ट जाईल. तर ते सिस्टीमवर माझं ते ऑलमोस्ट झालेलं आहे. तर काम चालू आहे. या व्यतिरिक्त आम्ही आता जॉब्सवर फोकस करतोय. जॉब्स आम्ही 2011-12ला सेक्शन चालू केलेला माझे स्टाफ शोधण्यासाठी. आता या गोष्टी आल्यामुळे आणि आम्हाला एक्सपर्टाईज असल्यामुळे आम्ही आता जॉब्सवर परत एकदा लक्ष करतोय. लोकांनी फक्त रिझ्यूम अपलोड करा, बस दॅट्स इट. यू विल चांगले एम्प्लॉयर तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. ओके. आमचा युजर बेस फार मोठा आहे, म्हणजे 1.5 करोड डाउनलोड्स आहेत आणि 1 करोड मंथली ऍक्टिव्ह युजर्स आहेत आमचे. एवढा मोठा युजर बेस कमवणं आजच्या काळात फार कठीण. इन टर्म्स ऑफ मनी त्यात तेवढी मार्केटिंग करावी लागेल आणि खरंच ते प्रोडक्ट तेवढं युजफुल असावं लागेल तरच ते रिटेन होतील. अशी गोष्ट आहे आणि ते आमच्याकडे आहे. तर आय थिंक वी विल अगेन लुक ॲट जॉब्स. ते की मुंबईत लोक कशासाठी येतात? जॉबसाठी येतात. बरोबर. तर तो त्यांना व्यवस्थित, जरी तो गावात बसलेला असेल तरी जर मुंबईत जॉब पाहिजे असेल तरी त्याला संधी आहे. तर अशा पद्धतीचं एक मेकॅनिझम इकडे म्हणू शकते आणि त्याच्या माझा प्रयत्न चालू आहे. आता ते होईल. ते मला वाटतं ऑगस्ट एंड पर्यंत तरी ते लॉन्च व्हायला पाहिजे. ओके. सो 1 करोडचा युजर बेस जो आहे, ऍक्टिव्ह युजर्स किंवा आहे करोडपेक्षा असतं, पर्सनली कसं वाटतं? लाईक हाऊ डज सचिन टेके फील दॅट ही हॅज क्रिएटेड एम इंडिकेटर? मला एवढं म्हणजे सुरुवातीला असं, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या 3 वर्षात असं व्हायचं, अरे हा करणारा व्यक्ती कोण, असं मीच मला विचारायचं. ओके. नंतर ती गोष्ट होत नाही. म्हणजे 2015 पर्यंत मी अवॉर्ड्स घेतले, भरपूर सारे अवॉर्ड्स मिळायचे. नंतर मी आमंत्रण जास्त स्वीकारलं, क्वचित काही स्वीकारलं तर कुठे किंवा कुठे कॉलेजमध्ये लेक्चर देणं, ते पण फार क्वचित. त्याची कारण पण आहे की जसं इंस्टाग्रामला किंवा फेसबुक डिस्ट्रॅक्ट करतं तसं त्या गोष्टी पण डिस्ट्रॅक्ट करतात. तुम्ही सक्सेसफुल झाला तर तुम्हाला बाकी 1000 ठिकाणून इन्व्हिटेशन येणार. तर मी तुमच्या पॉडकास्ट चॅनल का निवडला असेल असं तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला विचारतो. खरंच असं उत्तर नाही मी विचारणार होतो ऑफ द कॅमेरा की आपण का म्हणून असं, कारण की मी असे इन्व्हिटेशन मोस्टली ऍक्सेप्टच करत नाही. ठीक आहे. त्याचं कारण मी जे केलेलं जे कंटेंट आहे हे ब्रॉडकास्ट होणार आहे. ओके. हे त्या किंवा 50 लोकांपूर्वी मर्यादित न राहता इंटरनेटवर राहील आणि ज्या कोणत्याही काळी लोक त्याला ते बघू शकतात. त्याच्यामुळे याचा जो एंड युजर बेस आहे, जो बघणारा व्ह्युअरशिप आहे, ती भरपूर लोकांपर्यंत हे कंटेंट जाणार आहे. करेक्ट. आणि त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. या एका गोष्टीपायी मला हे जे मीडियम होतं पॉडकास्टचं ते मला आवडलं आणि मी तुम्हाला हुकर कळवलं, अशी गोष्ट आहे. तर माझ्याकडे वेळ कमी आहे, मला मेसेज द्यायचा आहे. मी 10 ठिकाणी जाऊन 10 कॉलेजमध्ये जाऊन तेच बोलीन आणि त्यातला काहीतरी एखाद्या मुलाला पर्यंत ते पोहोचेल. त्याच्यापेक्षा मी असं माध्यम वापरेल की ज्याचा रीच हा मोठा आहे. मला 10 ठिकाणी जावं लागणार नाही, एकाच ठिकाणावर जास्तीत जास्त लोकांची मला संवाद साधता येईल. पर्सनल ब्रँडिंग पण इम्पॉर्टंट आहे. जसं मी माझ्या काही क्लोज फ्रेंड्सना सांगितलं की रिस्टार्टिंग माय पॉडकास्ट आणि सचिन टेके बरोबर करतोय. ते हू सचिन टेके? founder of M Indicator. So this is what most of the people have done. Yes. So I feel this is also great medium की नाही मी खरं सांगू का, माझा युजर बेस मला दिसतो माझ्या डॅशबोर्डवर आणि ते मला सांगतं की आपण कोणत्या लेवलला आहोत. त्याच्यामुळे कोणते अवॉर्ड सांगत नाहीत किंवा कॉलेजमध्ये बोलवलं सांगत नाही. माझा युजर बेस मला सांगत दिसतो आणि आय एम व्हेरी हॅपी विथ माय युजर बेस. ओके. दॅट्स इट. दॅट्स वाय की जरी लोक मला पर्सनली ओळखत नसले तरी मी आनंदी कशामुळे होतो की लोक माझं मी जाताना कधी ट्रेनने जातो तर बघतो मी वाकून की काय वापरतायत, तर त्याच्यात मी हॅपी होतो. ओके. तर कधी ते
ते शेजारच्याला माहित पण नसतं मी आहे आणि मी त्याला सांगितलं तर ते पटणार पण नाही. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. नेरूळ ते ठाणे मी ट्रेन पकडलेली आणि तेव्हा एक MBA चा विद्यार्थी होता. मग त्याचं ऍडमिशनचं चाललेलं, 2 विद्यार्थी होते. तर तेव्हा हे डिस्कशन करताना मी बोललो की हा हे कॉलेज चांगलं आहे हे नाही आहे. मग त्याने मला विचारलं की तुम्ही काय करता. मी सांगितलं माझी एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. मग त्याने अजून विचारलं तुम्ही नेमकी कोणती. म्हटलं तू वापरतोस का असं असतं ट्रेन टाइम टेबल. हो. मग कोणतं आहे दाखव. हा तर हे माझं आहे. हे तुमचं आहे. ओके. म्हटलं नाव काय तुमचं. सचिन टेके. मग मीच त्याला म्हटलं गुगल सर्च कर. तो तेच करणार होता. मग त्याने माझा चेहरा मॅच केला. एवढ्यावर त्याची खात्री पडली नाही. त्याने व्हिजिटिंग कार्ड मागितलं माझ्याकडे. दाखवलं मी ते. ओके. मी त्याला विचारलं तू एवढ्या डीप पर्यंत का गेलास. मी तुला का नाही विश्वास बसला. म्हटलं सर आता तुम्ही एवढे एंटरप्रेन्योर आहात मोठे आणि मग तुम्ही ट्रेनने काय फिरताय. तुम्ही गाडीने फिरायला पाहिजे, लक्झरियस लाईफ एन्जॉय केली पाहिजे. मग तुम्ही ट्रेनने जाताय तर हे कुठे पटत नाहीये. म्हणून मी एवढ्या सगळ्या गोष्टी विचारल्या कन्फर्म करायला की ते तुम्हीच आहात की नाही. तर मी त्याला म्हटलं की माझा ऍप ट्रेनचा ऍप आहे. जर मी ट्रेनने फिरलो नाही तर मला लोकांचे प्रॉब्लेम्स समजणार नाहीत किंवा कॉम्प्युटर कोण किती पसरलाय ते समजणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा मला मौका मिळतो तेव्हा मी ट्रेनने प्रवास करतो. हे माझं त्याच्यावरच उत्तर आहे. बरेचसे लोक मी बघितले थोडा पैसा आल्यावर नको त्या गोष्टींकडे जातात. भरपूर साऱ्या गाड्या खरेदी करणं वगैरे करावे, शौक असावे. शेती पण आमचा एक छंद आहे. मी असं बोलतो शौक छंद काही बोलू शकता तुम्ही. काही काही लोकांना गाड्या घ्यायचा छंद असतो, काही काही लोकांना शेतीचा छंद असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. मी टिपिकल छंदात बसत नाही म्हणून लोक मला पटकन असे ओळखत नाही असं मला वाटतं. ही गोष्ट आहे. बाकी काही नाही. मला त्याबद्दल किंचित सुद्धा वाईट वाटत नाही की कोणी मला ओळखलं नाही म्हणून. उलट मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी छावाल असो किंवा एखादा लेबरर असो किंवा काही असो त्याच्याशी फार कम्फर्टेबल असतो बोलण्यात. आणि मला वाटतं माझं त्याच्यामुळे स्वातंत्र्य बाधित राहिलेलं आहे. पर्सनली असं इगो बूस्ट होत नाही जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड बघतात 1 crore लाईक 000 कडे बघतो आपण तेव्हा. नाही ते 1 पासून 10 होणं जास्त, 10 पासून 100 होणं जास्त. पण त्याच्यानंतर 1 करोड असेल तर मग ते फारच जास्त 100 म्हणजे करोड असे असले पाहिजे. पण ते होणार नाही. पॉप्युलेशन तेवढंच आहे. ओके. ऍक्टिव्ह पॉप्युलेशन राईट. त्याच्यामुळे ते 1 करोडचं स्टॅग्नेट होईल. मुंबईत 1 करोडपेक्षा जास्त वगैरे जाऊच शकत नाही. कारण की आपलं 13 मिलियन पॉप्युलेशन म्हणजे किती 13 मिलियन 1 करोड 30 लाख बरोबर किती. हा तर त्यातले ज्यांचं वय झालंय ते ट्रेनने प्रवास करणार. जे बाळ आहेत किंवा जे 10वी पर्यंत आहेत ते प्रवास करणार नाहीत. असे जर काढले तर उरतात किती 1 करोडच उरतात. तर आणि अख्खाच्या अख्खा पॉप्युलेशन आपलं ऍप वापरतंय. त्याच्यामुळे ते पुन्हा त्याची मुंबईत ग्रोथ होणार हे शक्यच नाही. जर काही करायचं असेल तर वेगळा विषय निवडावा लागेल. ओके. म्हणजे त्याच पॉप्युलेशनला मी काय देऊ शकतो. जसं मी जॉब्स देऊ शकतो वगैरे. इन दॅट फॅशन आय हॅव टू ग्रो. किंवा असा नेशन वाईड एक सब्जेक्ट मला निवडावा लागेल किंवा वर्ल्ड वाईड एक सब्जेक्ट मला निवडावा लागेल. अशा गोष्टी मला करता येतील. तर लेट्स इट. म्हणजे सुरुवातीला ते असतं वाटतं पण नंतर त्या गोष्टीची नशा निघून जाते असं मला वाटतं. सो टू रॅप अप नाव, एक मला विचारायची की अशी कोणती गोष्ट आहे जी स्टुडंट्सना स्कूलमध्ये शिकवली जात नाही पण नंतर खूप कामाला येते. बरोबर. जी लोकांनी शिकायला पाहिजे रिगार्डलेस की ते कुठल्या स्ट्रीम मध्ये जाणार आहेत. येस. मला परवाच एक गोष्ट जाणवली की जिथे माझं शेत आहे तिथले मी त्यांच्या म्हणजे त्या कार्यक्रमाला मी एक प्रपोज केलं की आपल्या भागात आपण एक प्रशिक्षण ठेवूया प्लंबिंग इलेक्ट्रिकल असं. तर तिथले मला सर बोलले की नाही कोणी तयार होणार नाही. तर मला असं वाटतं की 8वी 9वी 10वी किंवा 11वी 12वी मध्येच अशा प्रकारचं थोडं प्रशिक्षण दिलं तर कुठेतरी मुलं त्या गोष्टीला तयार होतील. ज्या गोष्टी रोजच्या आहेत त्या गोष्टींचे शिक्षण हे मला वाटतं हे आधी घेतलं पाहिजे. आणि जर कोणाला एंटरप्राइज करायचं असेल तर मी सांगेन त्याची तयारी तुम्ही कॉलेजपासूनच करा. आणि तुमचं 2 वर्ष एक्सपिरियन्स अनुभव घेतल्यानंतर तुम्ही एंटरप्राइजमध्ये उतरा विदाऊट म्हणजे तेव्हा रिस्क ही फार कमी असेल. आणि तर या 2 गोष्टी मी सांगू शकतो की सर्वात लहान असताना तुम्ही एक डायव्हर्स एक्सपिरियन्स घ्या.
डायव्हर्स लोकांबरोबर एक्सपिरियन्स घ्या. एक्सप्लोर करा. त्याचं कारण की उद्या कोणी तुमच्याशी तसं वागलं तर ती लस ही तुम्हाला आधीच मिळालेली असेल राईट. आणि त्याच्यामुळे तो रोग आहे तो जडणार नाही आणि त्याला तुम्ही चांगलं त्याला काउंटर करू शकता ती लस आधीच मिळाल्यामुळे. मला असं वाटतं की प्रत्येक अनुभव घ्या, म्हणजे निगेटिव्ह अनुभव घ्या, पण थोडे थोडे घ्या. ते प्रेमाचे असू देत, ते बिझनेसचे असू देत, ते पैशाचे असू देत, की कामाचे असू देत. थोडे थोडे निगेटिव्ह अनुभव आलेच पाहिजे. थोडं थोडं खड्ड्यात हे पडलंच पाहिजे. पॅरेंट्सने पण त्या गोष्टी तशा केल्याच पाहिजे की हा खड्ड्यात पडू देत काय ते. ओके. आणि की नाहीतर नंतर म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही यंग होता की 21-22 वर्षाचे होता त्याच्यानंतर अचानक काहीतरी मोठा जर असा प्रॉब्लेम आला तर तो सहन करण्याच्या क्षमता तुमच्यात नसते किंवा ते ओव्हरकम करता येत नाही. जर तुम्हाला आधीच असा फटका बसलेला असेल तर तुम्ही 1-2 वर्ष आधीच किंवा त्याला अँटिसिपेट करता आणि त्याच्यावर कारवाई चालू करता असं मला वाटतं. तुमच्या बिझी टेक्स्ट शेड्यूलमधनं आम्हाला वेळ काढून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय एम शुअर की यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी जे मी शिकलोय आणि ते माझे व्ह्युअर्स पर्यंत पास ऑन होतील. द मेन रिझन मी पॉडकास्ट करतोय बिकॉज जे गेस्ट आहेत माझे त्यांना खूप काय सांगायचं असतं लोकांना आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यातून मला पण असं बऱ्यापैकी गोष्टी कळल्या की मेन म्हणजे की बिझनेस करायचा तर प्रॉफिटच करायचा आणि फ्रेंड्सवर बिझनेस करायचा नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आय फील माझ्या व्ह्युअर्स पर्यंत पण पोहोचतील. सो एक थँक्यू जेस्चर म्हणून आपली एक पॅशन प्रोजेक्ट आहे विराट स्टुडिओज नावाचा. आम्ही कॉमिक्स बनवतो, सुपर हिरोज बनवतो. तर त्यामध्ये आम्ही एक स्पेशल असं सचिन टेगीज कॅरिकेचर म्हणून बनवलेलं आहे. सो सुंदर दिस इज व्हॉट वी मेड. एक आठवण म्हणून बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम बियॉन्ड बार अँड बेंच. सुंदर सुंदर सुंदर. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा फोटो खूप जुना आहे बहुतेक. हो हो. माझा फेसबुक मधला फोटो मी 2015 नंतर कधीच चेंज केला. राईट. तोच फोटो. So yes, thank you so much. It was great having you. Thank you so much for your time. Yes. I hope तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला ह्या एपिसोड मधनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा बियॉन्ड बार अँड बेंचला आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा. दिस इज ॲडव्होकेट विराट विलास पवार सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.